त्यावेळेला क्रांतिकारकांनी म्हणजे ह्या गडकोटांचा आसरा घेतलाय. मग फक्त क्रांतिकारकांना फोटोमध्ये हार घालून त्यांच्यासमोर नतमस्तक होताना ह्यांना विसरून नाही चालणार. छत्रपतींनी जे राज्य निर्माण केलं त्यामध्ये सुद्धा सर्वसामान्यांना प्राधान्य दिलं ना. असं नाही केलं की आता अमुक एक घराण्यातला माणूस माझा सेनापती झाला, नाही. पण एक होतं की आम्ही वर्षातनं एक इव्हेंट तरी कमीत कमी असा घ्यायचो जो महाराजांच्या चारित्र्याशी किंवा महाराजांच्या कुठल्या ना कुठल्या एका फील्डशी संबंधित असेल. गडकोट संवर्धनाच्या कामामध्ये असं कुठलं मोठं एक अचिव्हमेंट सांगताल किंवा कुठलं मोठं असं संवर्धन केलं? आखली आम्ही डिसेंबरमध्ये होती, पण ती जिद्द तिथे होती महाराजांची लढायची. पळून नाही गेले ते लढले. तर मला वाटतं ती वास्तू आपण त्या अनुषंगाने बघितली पाहिजे. तर काका म्हणाले पहिले सुरुवातीला ठीक आहे, तुम्ही यायच्या 1 महिनाभर आधी कळवा, आपण विचार करू. पुन्हा धाकधूक, कारण तो स्पॅन मोठा होता. डिसेंबरमध्ये साधारण मी जानेवारीत भेटले, डिसेंबर एंडला भेटले काकांना आणि मला फेब्रुवारीत मोहीम घ्यायची. मग मध्येच कोणी काय केलं तर काय करणार. पण ती एकेकाळची स्मारक आहेत, त्याच्यामधनं आजही ऊर्जा मिळते आणि इतका मोठ्या इतिहासाचा कायापलट तिथे झालाय. आणि ती वास्तू अशा परिस्थितीत बघताना खूप वाईट वाटलं. पण ठीक आहे ना, जसेच्या तसे जतन करणं. मग आता ह्याच मुद्द्यावर येतो आपण की जसे तसे जतन करणं. तर याच्या आधी म्हणजे 1947च्या आधी, महाराजांच्या नंतर आणि 1947च्या आधी हा जो काही कालखंड गेला, ह्या कालखंडामध्ये एक जर वास्तू आहे जी 2x2ची आहे आणि ती एन्क्रोचमेंट आहे, तिचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालंय ना, ते ट्रान्सफॉर्मेशन डायरेक्ट आता बोलायला गेलं तर मस्जिदी आणि दर्ग्यांमध्ये झालं. आपला स्वतःचा विवेक कुठे आहे? समोरचा सांगतोय म्हणून खरंच आपण सगळ्या गोष्टी ऐकतो का? आणि त्याच्या अगेन्स्ट हा शहाणपणा शिकवत असतो ना, तुझ्या बापाचा किल्ला आहे का, तुझा काय संबंध, तू कोण सांगणारे वगैरे. मग बट ऑब्वियस आम्ही रात्रंदिवस त्यासाठी पळतोय आम्ही. मग तरी सिद्धीला काय आपण पूर्ण उरलेलं. आणि संभाजी महाराजांच्या कालावधीत तर सिद्धीवर अशी वेळ आली होती त्याला त्या टेकडीच्या मागे जाऊन लपावं लागला. 1919 बुरुज हे संभाजी महाराजांनी उद्ध्वस्त केले, सेतू बांधले. थोडासा वेळ कमी पडला, मग याचा अर्थ आपला पराक्रम तर काही कुठं कमी नाही. कारण कुठेतरी मानसिकतेमध्ये तेही हिंदूच असतात जे आपल्याला कमांड देत असतात. आणि फक्त तो एक त्यातला मुद्दा आपल्याला जागृत करता आला ना की साहेब तुम्ही पण हिंदूच आहे ना. 10 मिनिटांना काही होणार नाहीये. आणि मी तुम्हाला गॅरंटीनं सांगते नाही होणार काही. तो गेलाय तिकडे पेरू कापायला, थांब मी कापून देते. तिथे आपण वीक करतोय त्यांना स्वावलंबी होणं हा वेगळा भाग आहे, पण त्यांना सुरीची भीती वाटायला लागली ना. मग ह्यामध्ये काहीतरी अंशी क्षत्रियत्वाचं तेज जागृत ठेवणं हे गडकोटांशी संबंधित कार्य आहे. शिक्षण घेताना जो काही ह्या सगळ्या हेरिटेज वास्तूंशी संबंध आला, अभ्यासक्रमाच्या माध्यमातून किंवा निरीक्षणाच्या माध्यमातून, त्याच्यातून ही प्रेरणा मिळाली. पण असं कसं काय वाटलं, म्हणजे एवढी भग्नावस्थेत पडलेल्या सगळ्या या वास्तू आहेत, या वास्तूंचं संवर्धन केलं पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, हे करायची इच्छा एका विद्यार्थिनीला कशामुळे होते? काय होतं, आता परत बॅक टू आपण नापू जाऊ. याच्यामध्ये महाराज इतके जवळचे वाटायचे ना, अजूनही वाटतात, कोणाला कसंही वाटो, पण आजही महाराज, मला असं वाटतं की महाराज कुठे ना कुठे अस्तित्वात आहेत. आणि हे अस्तित्व जर टिकवायचं असेल ना तर महाराजांनी उभं केलेलं त्यांचं वैभव. आणि ह्याच वैभवाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे शाळेतही आपण शिकलोच ना की वासुदेव बळवंत फडकेंनी त्यावेळेला क्रांतिकारकांनी म्हणजे ह्या गडकोटांचा आसरा घेतलाय. हे वॉर फोर्ट्स आहेत आणि ह्यांनी आपलं राष्ट्र प्रोटेक्ट केलंय. मग फक्त क्रांतिकारकांना फोटोमध्ये हार घालून त्यांच्यासमोर नतमस्तक होताना ह्यांना विसरून नाही चालणार. आणि हे जर आता खूप आहे म्हणजे स्ट्रक्चर आहे, कधी ना कधी डिमॉलिश होणार आहे, पण इतर राज्यांचे स्ट्रक्चर का डिमॉलिश झाले नाही? त्यांनी त्याचं कन्व्हर्जन केलं हेरिटेजमध्ये.
मान्य आहे मला की आपण तितक्या आपले दुर्ग आता म्हणजे अभ्यासू लोकांना वाटेल की अरे गिरिदुर्ग आहेत कसं करणार, म्हणजे त्या ठिकाणी जर एन्क्रोचमेंट होऊ शकते तर डेव्हलपमेंट का नाही का होऊ नाही होऊ शकत. शकत? बरोबर. ह्या गोष्टी एकटी ऋतुजामाने नाही करू शकत. हम्म. कितीही मनातून ओढा असला तरी माझे दोनच हात आहेत, एकच तोंड आहे. मला तिथे अनेक हातांची गरज आहे. जे राम सेतू बांधताना प्रभू श्रीरामां बरोबर जे अनेक हात होते ना, त्या हातांची गरज आहे. आणि त्यातलाच एक हात माझा आहे. म्हणजे ही गणना पण मी काय प्रभू श्रीरामांसोबत नाही करत आहे. मला त्या वानर सेनेमधले ते हात आणि त्या वानर सेनेतली एक मी असं हवं होतं. आणि तो सेतू रचण्यासाठी हे सगळं एकत्रित आणायचं असेल तर मग विचार केला की कसं करता येईल. मग ह्याच्यामध्ये फक्त पडलेल्या वस्तू बांधणे हा नाहीये. मग याच्यामध्ये अगदी प्लास्टिकचा कचरा उचलतानाही लाज वाटू नये ही भावना रुजवणं गरजेचं होतं. की पाणी तर मी पिला नाही या गडावर, बाटल्या दुसऱ्यांनीच फेकल्यात किंवा गुटख्याचे पाकिटं दुसऱ्याची आहेत, पण ती मला उचलायची आहेत. मग ही जी संवेदना आहे ना की छत्रपतींनी असेल किंवा छत्रपतींनी जे राज्य निर्माण केलं त्यामध्ये सुद्धा सर्वसामान्यांना प्राधान्य दिलं ना. असं नाही केलं की आता अमुक एक घराण्यातला माणूस माझा सेनापती झाला, नाही. त्यांनी सर्वसामान्यांमधनच ती माणसं उभी केली. म्हणजे महाराजांना मानण्याची प्रत्येकाची लिस्ट खूप मोठी आहे कारणांची. तशी माझी एक लिस्ट आहे की बांधणी महाराजांनी किती मोठ्या प्रमाणावर केली. माणसं बांधली, त्यांनी फौजा बांधल्या, त्यांनी त्यांची अनेक खाती बांधली. म्हणजे हेर खातं असेल किंवा इतर खाती असतील, त्यांचं मंत्रिमंडळ असेल. त्याच्यानंतर त्यांनी राज्य बांधलं. त्यांनी भविष्याचा विचार करून आरमार बांधलं. म्हणजे कदाचित मी हा विचार जेव्हा आरमाराचा करते ना त्यावेळेला मला असं वाटतं की महाराजांना आधीच माहिती होतं की भारताचा समुद्र किनारा हा भारताला धोकादायक ठरू शकतो. त्यावेळेला महाराजांनी आरमाराची बांधणी केली. मला माहितीये की खूप मोठ्या प्रमाणावर नव्हतं, पण ते मुठभर सैन्य जरी संख्येत कमी होतं तरी सुद्धा बळाने प्रचंड होतं आणि ते व्हिजन होतं महाराजांकडे. मग ही बांधणी आहे ना, ही जर बांधणी मला करायची आहे समाजासाठी, अगदी मी म्हणेन की वैचारिक बांधणी असेल, मुलांचं चारित्र्य असेल. कॉलेजची मुलं आहेत आरामात अशी भरकटतात. माझ्या कॉलेजचा एकही मुलगा माझ्या समोर छातीवरची 2 बटणं उघडी ठेवून वर्गात कधीच आलेला नाही. त्याला माहितीये पहिली कॉलर पकडतील मॅडम आणि इथं स्टेपलर मारते. आजही मुलं रस्त्यावर भेटली, वेल सेटल्ड डिझायनर्स आहेत, पहिले गाडीतनं उतरली की आधी शर्टाची बटणं बघतात मॅम समोर आहेत. म्हणजे इथपर्यंत हे सगळं घडवायचं आहे आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि ही सगळी घडवणुकीचा जो पुढचा दृष्टिकोन आहे जो महाराजांकडनंच घेतलाय. मला माहितीये काम ह्या आत्ताच्या लेवलला कुठेतरी मी एक छोटस काम करते, म्हणजे मी मानते. पण विद्यार्थिनी म्हणून गडकोट संवर्धनाकडे ओढा वाढला. त्याच्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केलं? मी सूर्यदत्तामध्ये, सूर्यदत्ताची जी ब्रांच आहे पीआयट म्हणून, इंटिरियर डिझायनिंग डिपार्टमेंट, तिथे काम केलं ऍज अ प्रोफेसर म्हणून. अच्छा. म्हणजे विद्यार्थिनी असताना गडकोट संवर्धनाला सुरुवात झाली. मग सूर्यदत्ता कॉलेजमध्ये ऍज अ प्रोफेसर म्हणून काम केलं. ते काम करत असताना देखील स्टुडंटची सहल कुठं ऑर्गनाईज करायची तर एखाद्या किल्ल्यावर? नाही, कारण की त्या डिपार्टमेंटला मी नव्हते. अच्छा. तो डिसिजन होल्डिंग, पण एक होतं की आम्ही वर्षातनं एक इव्हेंट तरी कमीत कमी असा घ्यायचो जो महाराजांच्या चारित्र्याशी किंवा महाराजांच्या कुठल्या ना कुठल्या एका फील्डशी संबंधित असेल. मग ते भले मुलांमधून प्लॉटिंग करून तिथपर्यंत पोहोचवणे असो, म्हणजे आता कळेल त्यांना, किंवा डायरेक्ट पोहोचवणे असो. तिथेही महाराजांचा गनिमी कावा वापरले. हो. आम्ही माझी बॅच जी होती इंटिरियर डिझायनिंग डिपार्टमेंटची बॅच आहे आणि ती फॅशन डिझायनिंगच्या कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट आली होती, जस्ट बिकॉज ऑफ छत्रपती श्री शिवाजी महाराज. का तर आम्ही पोर्ट्रे केलं होतं की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हे राजे होऊन गेले. अच्छा. आणि त्यांची ही कथानकं आहेत. अच्छा. आणि त्याच्यामध्ये आमच्या ब्रांचला फर्स्ट प्राइज मिळालं होतं. मला वाटतं त्याही वेळेला मुलं ओरडायचे की मॅडम तुम्ही ही आयडिया दिली नसते झालं नसतं, कारण कुठे टी स्केल आणि कुठे तलवार. खूप मोठा डिफरन्स होता. म्हणजे फॅशन डिझायनिंगच्या कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळालं? हो, इंटिरियर डिझायनिंगच्या डिपार्टमेंटला. अच्छा. मग काय परिधान केलं? सगळेच जे काही राजे होते ते आणि त्यांच्या पत्नी. अच्छा, ग्रेट. तर ते
म्हणजे ते एक होतं की मुलांना तो कनेक्ट मला देता आला. हम्म. किंवा मी असंही म्हणेन की प्रत्येक वेळेस ना मी खरंच काय म्हणत आली आयुष्यामध्ये आव्हानं आली, ती प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात, पण त्या आव्हानांनंतर पण मला एक सपोर्टिव्ह किंवा रिस्पॉन्डिंग हँड म्हणतो ना आपण, की मी मुलांना देते, पण त्यांची ग्रहण क्षमता आणि त्यांचं माझ्याशी कनेक्ट होणं हे प्रत्येक वेळेस खूप छान जमलं आमचं. प्रत्येक बॅच बरोबर असेल, कारण आजही मुलं संपर्कात असतात, मोहिमा काढल्यानंतर मेसेज तरी मामा मी येणार आहे बरं का, अच्छा. असं सांगतात. म्हणजे अजूनही त्यांच्यामध्ये तो भाव आहे. म्हणजे प्रोफेसर असताना शिकवलेले विद्यार्थी आत्ताही कॉन्टॅक्ट करून सांगतात की या मोहिमेमध्ये मी येणार आहे. येतात सोबत. येतात. किती वर्ष संवर्धनाचं काम चालू आहे? तसं बघायला गेलं तर ऑफिशियली साधारण 7-8 वर्ष. 8 वर्ष झाली. अच्छा. आणि हे 9वं वर्ष चालू आहे. हे 9वं वर्ष चालू आहे. गडकोट संवर्धन करताना आलेले अनुभव किंवा गडकोट संवर्धनाच्या कामामध्ये असं कुठलं मोठं एक अचिव्हमेंट सांगता येईल किंवा कुठलं मोठं असं संवर्धन केलं की त्याबद्दल इथं माहिती देता येईल की ह्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी करताना अशा अशा अडचणी निर्माण झाल्या? आता रिसेंट आम्ही फेब्रुवारीमध्ये सरदेसाई वाड्याची मोहीम आखली आम्ही डिसेंबरमध्ये होती, पण माझी सर्जरी झाल्यामुळे मला ट्रॅव्हलिंग अलाउड नव्हतं आणि एक धाकधूक होती की एक तर प्रायव्हेट प्रॉपर्टी, गव्हर्नमेंट ऑक्युपेशन नाही तिथे, आणि मग खूप लोकांनी ही भीती घातली की सरदेसाई काका खूप तिरसट आहेत, अजिबात तुम्हाला तिथे पाय पण ठेवू देणार नाही सरदेसाई वाडा म्हणजे संगमेश्वर. हो, संगमेश्वरचा, जिथं छत्रपती संभाजी महाराजांची अंतिम जी लढाई झाली मुघलांबरोबर आणि ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांना कैद झाली, ते संगमेश्वर. हो, मला त्या वाड्याबद्दल असा विचार होता माझा की आपण काही वास्तू ह्या काळा दिवस आणि वाईट घटना म्हणून मागे सोडून देतो, पण ती जिद्द तिथे होती महाराजांची लढायची, पळून नाही गेले ते लढले. तर मला वाटतं ती वास्तू आपण त्या अनुषंगाने बघितली पाहिजे. आणि त्या मुवमेंटला म्हणजे बेडवर पडल्या मी कायम तो विचार करायचो की अरे काय आपण कधी जाणार, किंवा आपल्याला ते करायला मिळालं पाहिजे. आणि इतर सगळ्या संघटनांनी अप्रोच करून झालं होतं असं त्यांचं म्हणणं होतं, आणि प्रत्येकाचं असं जाऊन ये, काही मिळणार नाहीये, तुला परत यावं लागेल. घरी सांगितलं नाही, आई बाबांना सांगितलं की हॉस्पिटलला चालली आहे, तसंच गेलो. एक मयूर म्हणून आहे, मयूर आता जे काम करतात माझ्यासोबत, त्यांना घेतलं सोबत, अजून 1-2 जण आहेत जवळची, त्यांना घेतलं आणि डायरेक्ट संगमेश्वर गाठलं. आणि काकांना भेटलो जाऊन. बरं, तशीच अवस्था बरं का, म्हणजे जस्ट स्टिचेस काढले होते, डॉक्टरने नाही सांगितलं होतं तरी सुद्धा गेलो आणि काकांशी बोललो. हो, काकांशी बोललो तर काका म्हणाले पहिले सुरुवातीला ठीक आहे, तुम्ही यायच्या 1 महिनाभर आधी कळवा, आपण विचार करू. पुन्हा धाकधूक, कारण तो स्पॅन मोठा होता. डिसेंबरमध्ये साधारण मी जानेवारीत भेटले, डिसेंबर एंडला भेटले काकांना, आणि मला फेब्रुवारीत मोहीम घ्यायची. मग मध्येच कोणी काय केलं तर काय करणार, हाही विचार होता. कारण खूप लोकांना बोलून बसले होते की संगमेश्वरला काम करायचंय, मंदिरं पडायला लागली आहेत आणि तिथे काम करणं खूप गरजेचं वाटतंय. प्रत्येकाचा अप्रोच नाही, निगेटिव्ह असंच यायचा. गेले, काकांशी बोलल्यानंतर काकांनी प्रथम दर्शनी तर मी बाहेरच होते दरवाजाच्या, मुलांना जात पाठवलं, म्हणलं मी काय सांगते ते नीट ऐकायचं आणि काकांशी याच मुद्द्यांवर बोलून बाहेर यायचं. मग मयूर दादा आत गेले, बोलले, बाहेर आले. दुसऱ्या भेटीत काकांच्या समोर मी बसले की काका असं असं आहे, मी मागेही आले होते पण तुम्ही, कारण ते कामामध्ये व्यस्त होते आणि मला असं कुठेतरी वाटलं की सगळेच कसं आत जाणार, एक फॅमिलियर पण नव्हतं तितकेसे. मग पण पुन्हा एकदा मांडलं त्यांच्यासमोर. ते म्हणाले हे बघ, परमिशन देतो पण मी इथे काय लिहून देतो नीट लक्ष द्यायचं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आत्ता जो बांधलेला वाडा आहे, जो दिसतोय, साधारण अनेक लोक रील करतात तिथे की महाराजांना जिथे पकडलं तो वाडा अशा परिस्थितीत पडायला आलाय वगैरे वगैरे, पडलाय अर्धा. तो वाडा तेव्हाच जाळलाय महाराजांना जेव्हा नेलं त्यावेळेला, आणि लोक या वाड्याचे रील शूट करतात. हा वाडा 100 वर्षापूर्वी बांधलाय सरदेसाईंनी, ह्याचा काही संबंध नाहीये हे त्यांनी सांगितलं. मग हे जर खोडून काढणार असशील तर काम करायचं मी सांगेन त्या ठिकाणी. आणि मग काकांनी ते लोकेशन्स दिले जिथे मूळ वाडा होता, आणि त्या वाड्याची प्लिंथ, म्हणजे वाडा लाकडी होता, ज्या वेळेला जाळला त्यावेळेला तो पूर्ण जळून गेला, पण प्लिंथ अजूनही आहे. आणि मग काकांनी मार्किंग दिले की हे फणसाचं झाड, इथून इतक्या इतक्या अंतरापर्यंत इतकी इतकी प्लिंथ आहे, तुम्ही शोधा. आणि लिटरली
माझ्या उंचीचं गवत किंवा झाडच, गवत नाहीच म्हणता येणार त्याला, हम्म. इतकं जंगल तिथे. मंदिरांमध्ये 100 वटवाघुळं उलटी, त्यांची सगळी विष्ठा खाली पडलेली आहे. अशा प्रचंड वाईट परिस्थितीमध्ये तिथली सगळी हे होती, कारण तिथे कोणी राहतच नाही. आणि काकांचं वय असं आहे की नाही शक्य होणार आहे ते तितका परिसर स्वच्छ ठेवणं. गेल्यानंतर ती प्लिंथ मार्क केली. काकांना म्हणलं काका काम करणार, मग काका म्हणले हे बघ, हा वाडा जर पडला तर जबाबदारी तुझी, हम्म. तुम्ही लक्ष ठेवायचं, ते सगळं जे काही जीर्ण झालंय त्या वास्तूमध्ये आतमध्ये काही उलाढाल झाली नाही पाहिजे. मग कामाला वाडा जर सुरुवात पडला केली. म्हणजे जो आता एक्झिस्टिंग वाडा हो आहे हो, तो त्यांची पर्सनल प्रॉपर्टी आहे ना. आणि तिथून ती मूळ जागा किती अंतरावर आहे? साधारण 15-20 फुटावर. अच्छा. आणि आणि मग त्या 20 फुटावर एवढं मोठं गवत होतं, हो, आणि मग तिथं मंदिर पण आहे. तिथून खाली नदीपात्राच्या बाजूला ते जे मंदिर आहे. संगमेश्वरचं मंदिर आहे ते. संगमेश्वरचं नाही, हा. तिथे 3 मंदिर आहेत. म्हणजे शंभू महादेवाचेच मंदिर आहेत, हम्म. पण ती 3 मंदिर आहेत टोटल. आणि त्या मंदिरांची परिस्थिती अशी आहे की तेव्हा गेल्यावर कळलं की एका साईडची भिंत पांढरी करून गेली, म्हणजे आपण ते म्हणतो ना स्लो स्प्रेड ऑफ पॉइझन, हम्म. ते चालू झालं होतं, ऑक्युपेशन. मग तिथे गेल्यानंतर आम्हाला पाहणी केल्यावर लक्षात आलं की खरंच काम करायची गरज आहे. आणि मग सगळीकडे आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून हे व्हायरल केलं की आम्ही काम करणार आहोत. अच्छा. आणि आम्हाला ऑन डॉक्युमेंट काकांनी परमिशन दिली की ह्या तारखेलाच, आणि ही तारीख नाही जमली तर काम करायचं नाही, परत यायचंही नाही माझ्याकडे. इथपर्यंत ते एकदम क्लिअर होते काका. बरं. सो आमच्यासाठी ते खूप दिव्य होतं की संख्या गोळा करायची आणि त्या संख्येमध्ये ते काम एका दिवसात एका पर्टिक्युलर टाइम झोन मध्ये संपवायचं. आणि ती खूप आठवणीतली मोहीम माझी, कारण किती दिवस चालली ही मोहीम? एकच दिवस. एकच दिवस. अच्छा. म्हणजे मुलांनी सगळ्या, मी खरं ना खूप टाळते कार्यकर्ता मुलं हा शब्द, कारण मला असं वाटतं ते सगळे सहकारी आहेत माझे. बरोबर. म्हणजे अगदी लहानात लहान असला तरी आम्ही त्याला दादा म्हणतो, कारण तो सहकारी आहे. ती भावना जर माझ्यातली मेली तर मला भीती वाटते की अरे नाही, मग आपल्याला तो अहंकार येऊ शकतो कदाचित, तर ती भावना नाही मेली पाहिजे. त्यामुळे बोलण्यामध्ये बऱ्याचदा असं येतं की सहकारी आहेत ते सगळे. आणि खरंच म्हणजे तो पूर्ण जो परिसर आहे ना तो पिंजून काढला. म्हणजे संगमेश्वरचा तो वाडा सरदेसाईंचा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर कधीही कुणीही पाहिला नसेल अशा परिस्थितीमध्ये वरती आला. प्लिंथ पूर्ण आम्ही बाहेर काढली, ती जी काही मूळ वाड्याची प्लिंथ होती. आजूबाजूचं सगळं स्वच्छ झालं, जायला रस्ता झाला. आणि मंदिर, मला माहिती आहे की ती मंदिरं मी बांधू नाही शकत बिकॉज ऑफ लॉ, पुरातत्व खात्याचे नियम, परत ASIचे सगळे गोष्टी, यामध्ये बांधता तर येणार नव्हतं हे माहिती होतं. पण जी मंदिरं 2 वर्षात पडणार आहेत त्याला योग्य ठिकाणी पाचर मारण्याचं काम आम्ही करून आलो. अच्छा. म्हणजे किमान पुढची 10 वर्ष तरी ते दिसणार आहे लोकांना. ह्या अनुषंगाने कार्य केलं सगळं स्वच्छ. म्हणजे मी म्हंटल ना की ज्या वेळेला विष्ठा काढली, माझ्या कंबरे एवढी मंदिरांच्या आतमध्ये वारुळं होती आणि पिंड त्याच्या आतमध्ये होती. भले ती भग्न आहे, पण ती एकेकाळची स्मारक आहेत, त्याच्यामधनं आजही ऊर्जा मिळते. आणि इतका मोठ्या इतिहासाचा कायापलट तिथे झालाय. आणि ती वास्तू अशा परिस्थितीत बघताना खूप वाईट वाटलं. पण सरदेसाई काकांच्या बद्दल मी खरंच बोलेन, लोकांनी ज्या पद्धतीनं काकांना पोर्ट्रे केलं ना की फारच असे तसे, बिलकुल नाही. इतके साधे स्वच्छ सरळ व्यक्तिमत्व की जाताना अक्षरशः हात जोडून डोळ्यात पाणी होतं त्यांच्या की स्वतःचं घर समजून या पुन्हा म्हणणारे काका आहेत. म्हणजे आजही ते मेसेज करतात की मुलांना तुमची खूप आठवण येते, कधीतरी काकाला भेटायला म्हणून या. हे त्यातनं मिळालं खरं तर. आणि महाराजांचा आम्ही आज मोहीम केली आहे आणि 3ऱ्या का 4थ्या दिवशी देवेंद्रजींनी डिक्लेरेशन दिलं की सरदेसाई वाडा ते गव्हर्नमेंट ऑक्युपाय करते आणि तिथे मोठं भव्य स्मारक होणार आहे वगैरे. सो पहिली आणि शेवटची कदाचित आम्हीच ठरलो जे तिथे काम करू शकलो. कारण आता शासन घेणार म्हटलं. मोहीम तिथं करताना काय काय केलं? पूर्ण स्वच्छता केली. हो, प्लिंथ लेवल पर्यंत काम बाहेर आणलं. आणि ज्या वास्तू पडायला आल्या होत्या त्यांना आधार देऊन थोडस राहतील, सर्व्हाइव्ह करतील इथपर्यंत आणलं. अच्छा. आणि कदाचित असं पण असेल ना की ते सगळं दृष्टिक्षेपात आल्यामुळे पण सरकारने घोषणा केली असेल की आता हे आम्ही सरकार हे ऑक्युपाय करते आणि सरकारी प्रकल्प म्हणूनच आम्ही हा डेव्हलप करतो. खरं तर सरदेसाई वाड्याबद्दल
हे सगळं क्लिनिंग ड्राईव्ह आणि संवर्धन कार्य झाल्यानंतर आम्हीच एक रिपोर्ट जनरेट करून भेटणार होतो बरं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना. आणि आमचा तो ड्राफ्ट रेडी होता. ओके. मुळात काय हवं होतं की गावातली मुलं, प्रत्येक किल्ल्याची ही गोष्ट आहे की गावातली मुलं रोजगार नसल्या कारणानं बाहेर येतात. हम्म. सिटीमध्ये क्राऊड वाढतो, पुन्हा इथे प्रेशर येतं आणि बाहेरच्या ज्या जमिनी त्या मोकळ्या होतात. आणि त्या मोकळ्या जमिनींवरती जर आपण लक्ष देऊ शकलो नाही तर एन्क्रोचमेंट होतं, मग ते कुठलंही असेल. आणि त्या एन्क्रोचमेंटमुळे अगेन अ डिफरंट स्ट्रगल अरायझेस. सो हे मूळ मला ते त्याही वेळेला तो रिपोर्ट जो आम्ही जनरेट केला त्याच्यामध्ये हेच मांडलं होतं की जर संगमेश्वरचा सरदेसाई वाडा डेव्हलप झाला, शंभूराजांच्या बद्दलची सगळी माहिती जर लोकांना एका संग्रहालयातून तिथल्या किंवा एका सेंटरमधून मिळाली तर महाराष्ट्राची सगळी जनता त्या प्रेमापोटी आणि राजाला बघण्यासाठी तिथे जाणार आहे. तिथल्या लोकांचा रोजगार, त्या गावाचा किंवा त्याच्या आजूबाजूचा हा वाढणार आहे. भूमिगत जे म्हणजे भूमिपुत्र तिथेच राहतील, हे एक प्रॉब्लेम सॉर्ट आउट होणार आहे. आणि अगेन मग सरकारचं थोडंसं तर तुम्हाला तिथे विचार करावाच लागेल ना की त्यांना रिव्हेन्यू काय मिळतोय, तोही जनरेट होणार आहे. तर अशा पद्धतीने तो समतोल साधता येणार आहे. हा रिपोर्ट तयार केला, पण विदिन 4 to 5 days तिकडनं इतकं सुंदर डिक्लेरेशन आलं आणि काकाही म्हटले की जर योग्य गोष्टी होत असतील तर मी हे द्यायला तयार आहे. म्हणजे सरदेसाई काकांचं पण स्टेटमेंट आम्ही पाहिलं, म्हणजे ती त्यांची जी प्रायव्हेट प्रॉपर्टी होती ती त्यांनी सरकारला दिली. देऊन टाकली. हा, म्हणजे ऍटलिस्ट त्या न्यूजवरच्या काय म्हणतात इंटरव्ह्यू मध्ये तरी त्यांचं असं स्टेटमेंट आहे. आणि मला नक्की खात्री आहे की ही त्यांनी दिली याच्या पाठीमागे हीच गोष्ट असणार आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून ते जे संवर्धनाचं काम केलं, ती काही स्वच्छता केली, त्यामुळे की आपण हे योग्य हातात सोपवू आणि खरंच कळकळीची मुलं आहेत किंवा सरकारी पातळीवर देखील हे याचा चांगला फॉलो घेतील म्हणून ते त्यांनी देण्याचं एक आपण उदारता म्हणू किंवा एक साहस केलं. नाहीतर असं प्रायव्हेट प्रॉपर्टी कधी कोण सोडत नाही, किती ऐतिहासिक वारसा त्याला असला तरी. किती मुलं एकूण या मोहिमेत होते संगमेश्वरच्या? संगमेश्वरला सक्रिय टीम साधारण 75च्या आसपास आणि बॅकअप टीम जी इतरांचं खाणं, फर्स्ट एड, येणं जाणं आणि सुविधा देणं मुलांना की काम करतायत तर मग हत्यार पोहोचवणं, म्हणजे हत्यार म्हणजे काय तर कुदळ फावडं हे पोहोचवणं, ही जी कोऑपरेशन किंवा नियोजन टीम जी असते ती साधारण 20 जणांची. अच्छा. आणि ही 75 जण ऍक्च्युअल कुदळ फावडी घमेली घेऊन हे सगळं साफसफाईचं काम करणार. प्रत्येक टीमची शस्त्र वेगळी आहेत, सामान वेगळे. आम्ही त्याला शस्त्रच म्हणतो कारण की ते आम्हाला त्याच कामासाठी येतं. आणि प्रत्येक टीमची म्हणजे तिथे मग माझी पुण्याची टीम होती, मुंबईची टीम होती, छत्रपती संभाजीनगरची काही टीम होती. तर हे सगळं एकत्रितपणे झोनिंग करून विथ प्लॅनिंग काम केलं. म्हणजे हा ए झोन आहे, म्हणजे साधारण एक रेक्टँगल आहे, रेक्टँगल मधले 3 भाग केलेत. तर ए झोनचं तुमच्याकडे नियोजन आहे आणि त्याचं ऑन डॉक्युमेंट होतं की हे करून हवंय आपल्याला. मग त्याचा एक सुपरवायझर तो त्याच्याकडे लक्ष ठेवणार. मग टीम बीचा एक सुपरवायझर, एक ऑर्डर देणारा आणि इतर कामं करणारी. आणि असं नाही की सुपरवायझरने असंच उभं राहायचं, बिलकुल नाही, अलाउडच नाहीये. तुम्ही जर काम करणार असाल तर फील्डवर यायचं, नाही तर नियोजन टीम मध्ये काम करायचं. भांडी घासा, जेवण बनवा, चालेल, ते काम अंडररेटेड नाहीये कारण जे काम करतायत त्यांना तुम्ही एनर्जी प्रोव्हाइड करताय. सो अगेन इट इज इक्विव्हॅलंट टू दिस. कुठलंच काम अंडररेटेड. हा. सो मग त्या टीम मध्ये काही लोक आणि कुणीही बसलेलं नाही, सगळ्यांनी मनोभावे काम केलंय. प्रचंड ऊन, आम्ही सकाळी 6ला मोहीम चालू केली आणि माझं त्यांना म्हणणं होतं की मॅक्स टू मॅक्स 2चं ऊन आपण झेलू शकतो त्या भागातलं. 2 नंतर आपण डिहायड्रेट होणार, आपली शारीरिक क्षमता संपणार आणि आपण काम करू शकणार नाही आणि काम पेंडिंग राहणार. आणि इथून जाताना मनामध्ये ही खंत न्यायची नाही की आपलं काम अर्धवट राहिलं. आणि इतकं वेड्यासारखं काम केलंय लोकांनी, इतकं वेड्यासारखं की 1 वाजेपर्यंत आम्ही ऑलमोस्ट सगळं काम डन होतो बिफोर द टाइम पिरियड. आणि मुलांचं ताई अजून काय राहिलंय, आता आपल्याला काय करायचं, अजून काही आहे का आपल्याला करायला, म्हणजे इतकं की अगदी विरगळी उभ्या करून आजूबाजूचे दगड सगळे एका बाजूला टाकून लोकांना चालण्या इतपत सगळं बघता येईल इथपर्यंत सगळं करून मोकळे झालो होतो. वा. कधी आता सरकारने कधी ताब्यात घेतलं सगळं?
मला वाटतं सरकारने मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये चालू केली प्रोसेस. आता अच्छा. त्यांनी अक्वायर केले की नाही मला डाऊट आहे जरा, कारण पावसामुळे कदाचित काम तितकं करता येत नसेल, पण ऑन डॉक्युमेंट काम चालू आहे त्यांचं. अच्छा. बेसिकली काय आहे, संगमेश्वरला प्रति काशी म्हटलं जातं. हम्म. म्हणजे तो जो वाडा आहे हो. संगमेश्वरचा, त्याच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर त्या काळी प्रतिकाशी म्हणून ओळखला जायचा. तर मला हे ते जे अनेक सरदेसाई काका आहेत शिवलिंग. हा. त्यांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी शिवलिंग आहे, हो. प्रत्येक ठिकाणी. तू जिथे जाशील तिथे तुला मंदिर सापडणार आणि शिवलिंग. शिवलिंग सापडणार. सो अशी त्या म्हणजे पूर्ण एरियाचीच खरं तर हिस्ट्री आहे. आणि संगमेश्वरला खरंच तिथल्या स्थानिकांनी खूप काम करणं गरजेचं आहे, कारण आज काम नाही केलं ना तर सध्या परिस्थिती अशी आहे की तिथे इतर लोकांचं एन्क्रोचमेंट वाढतंय, आपली लोक बाहेर पडतात, आणि मग बरोबर. उद्या ही मंदिरं कदाचित आपल्याला खूप मोठं होईल किंवा एक्झॅगरेटेड वाटेल, पण ही सत्य परिस्थिती आहे की आपल्याला काशी विश्वेश्वरासारखं भांडावं लागू नये कुठल्या मंदिरासाठी. बरोबर. आणि ते जर आपल्याला थांबवायचं असेल ना तर आपल्याला स्थानिक लोकांनी लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. आणखीन कुठली अशी मोहीम की ज्यामध्ये अशी भरीव कामगिरी, हे सगळ्याच मोहिमांमध्ये भरीव कामगिरी झाली, पण अशी विशेषत्वाने उल्लेख करावा असा वाटतो? आता सुधागडला जे आम्ही गेलो होतो आता हम्म. 27 जुलैला, 27 जुलैच्या आधी तिथनं आम्हाला फोन आला होता की तिथे खूप मोठी एक ढळांग पडली आहे गडाच्या बाजूने आणि वर जायचा जिना ब्लॉक झालाय. हम्म. सो खूप दगडगोटे, माती, असं सगळं चिखल आणि खूप जोरदार पडणारा आत्ताचा पाऊस. हम्म. याच्यामध्ये काय व्हायचं की गडावर जे काही नित्यनेमाने देवीची पूजा चालते त्या पुजारी काकांचा पण प्रॉब्लेम होता, इतर जाणाऱ्या लोकांचाही इश्यू होता. सो आम्ही असा विचार केला की आपण ते काम हातात घेऊयात. आणि हेही काम करायचं कसं, तर वेगळं काय आहे तुमच्यामध्ये की तुम्ही टाइम बाउंडेड काम करायचं, त्या वेळेत झालंच पाहिजे तितकं काम. आणि मग यासाठी काय लागतं, एकतर संख्या आणि प्रचंड इच्छाशक्ती. कारण तुमच्या टीम मधली 10 माणसं जरी काम करायची थांबली तर उरलेल्या 10 जणांना 20 माणसांचं काम करायचंय. हम्म. सो ह्याची मीटिंग झाली आमची, फक्त मुंबईची आणि पुण्याची लोक, असं ठरून आमची टीम झाली. आमचा अंदाज 50 लोकांचा होता, तिथेही आम्ही जवळपास 80-83 क्रॉस केलं. बरं. आणि तितक्या प्रेमाने सगळ्यांनी सहभाग घेतला. जिथे जिथे जिना पडलाय तिथे तिथे योग्य तो दगड नेऊन लावणे, त्याला आधार देणे, त्याला पुन्हा चिखल माती माती आणि त्या सगळ्या मिक्सरनी लिंपणे, प्रॉपर लॉक करणे तो दगड. आणि इथे ते काम मला म्हणजे माझं एज्युकेशन उपयोगाला आलं की प्रत्येक ठिकाणीच म्हणजे स्ट्रक्चरचा जो काही अभ्यास असतो ना तो इथे उपयोगाला येतो की तुम्ही ऍटलिस्ट ती जॉईनरी कशी करू शकता जी किमान 2-4 वर्ष तरी टिकेल, बरं. त्याच्यासाठी मदत करू शकतो. आणि मग तो जिना जो आहे तो इतका विचित्र प्रमाणात इकडे तिकडे झाला होता, पाण्याच्या प्रवाहाने सगळे दगड लूज झालेले, मग ते दगड सगळे लावणं, ती जी पडलेली ढळांग होती ती पूर्ण सगळी उचलणं, बाजूला काढणं आणि मुख्य जिना मोकळा करणं गडावर जाण्यासाठी. पुन्हा गडावरती महाराजांनी ज्यावेळेला गडांची कामं केली होती. ढळांग म्हणजे काय आणि कशी ती पडते हे थोडस जरा आमच्या दर्शकांना, आणि ते तुम्ही कसं काढलं सगळं हे जरा थोडस सगळ्यांना सांगितलं. निसर्गाच्या खरं तर ज्या काही क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, जोरदार होणारा पाऊस असेल, ऊन वारा आहे, ह्या सगळ्या नॅचरल कंडिशन्सने काय होतं, बांधकामं लूज होतात, कारण ती डायरेक्ट एक्सपोज्ड आहेत ना नॅचरल एलिमेंट्ससाठी. तर हे सगळं लूज झाल्यानंतर एका कालखंडाने ते फुगतं 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 आणि ते पडतं. मग हे पडताना काय होतं की मधला भाग पडलाय तर त्याच्या आजूबाजूचा किंवा मागचा भाग घेऊन ते पडतं, ज्याचा आधार त्याला असतो तो आधार घेऊन पडतं. आणि गडांवरचे दगड आपण बघितल्यानंतर आपल्याला खरं ज्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आपल्याला कळतं की एक दगड उचलता येत नाही आपल्याला, इतका मोठा मोठा आहे. सो हे सगळं पडल्यावर बट ऑब्व्हियसली की ब्लॉकेजेस पण मोठे असतात. ढळांग पडली म्हणजे काय? एक प्रॉपर जो काही हिस्सा आहे, खरं तरी बोलीभाषा झाली ढळांग पडली म्हणजे, पण गडाचा कुठलाही एखादा भाग कोसळणं किंवा त्या डोंगरात हे सॉरी कडा नाही, कडा नाही म्हणायचं तर मला, सुधागड आहे. सुधागडला तो गिरिदुर्ग आहे. तर मग डोंगराचा कुठलाही हिस्सा फक्त मातीचा पडला तो काढणं सोपं आहे, पण ज्यावेळेला दगड पडतात ना त्यावेळेला इट इज व्हेरी डिफिकल्ट टू वर्क. आणि मग माझ्या अनुषंगाने ती जी भिंत होती साईडची दरवाजाच्या किंवा जिन्याच्या, ती पूर्ण खाली पडली. त्यामुळे दगड आणि त्याला जोडून जो काही पर्वताची माती होती ते सगळंच खाली कोसळलं.
आणि मग तो बोली म्हणजे ढळांग हा शब्दाचा अर्थ मी तरी असा घेते की माती आणि दगड असा एकत्र मिळून जो भाग पडला त्याला मी बोली भाषेमध्ये तो शब्द वापरला. बर. आणि हे संवर्धन करताना काही येणाऱ्या अडचणी? खूप अडचणी असतात, कारण मुलांच्या सगळ्या सहकारी धर्मबंधूंच्या आणि भगिनींच्या सुट्ट्या सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्याहून महत्वाची गोष्ट पुरातत्व खात्याचा परमिशन्स. बऱ्याचदा असं होतं की हा गड पुरातत्वच्या अखत्यारीमध्ये निम्माच येतो, मग निम्मा उरलेला भाग हा वन विभागाकडे असतो. काहीसा भाग तर गडाचा अजूनही गड मालक नाही म्हणता येणार, पण जे काही तिथले किल्लेदार होते किंवा वतनदार होते नंतरच्या काळात प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये येतो. मग ह्या सगळ्यांचं सिंक्रोनायझेशन मधनं परमिशन लागते की आम्हाला काम करायचंय. मग तुम्हाला कचरा उचलायचे तरी पुरातत्वाची परमिशन लागते. तुम्हाला तो अहवाल सादर करावा लागतो काम केल्यानंतर की अरे आम्ही हे काम केलंय आणि हे आमचा अहवाल आहे, आम्ही एवढं एवढं काम केलंय. बिफोर आफ्टर जे बऱ्याचदा सगळ्यांना सगळ्या संवर्धन संघटनांकडून सोशल मीडियावर दिसतं, हे ऍक्च्युअल सोशल मीडियासाठी नसतं, तर हे पुरातत्व खात्याला जे आम्हाला अहवाल द्यावे लागतात प्रत्येक मोहिमेनंतर त्याचं काम असतं ते. तर ते बिफोर आफ्टर आम्हाला सबमिट करावं लागतं. आणि अनेकदा तिथल्या क्लायमेटिक कंडिशन्समुळे पण परमिशन मिळत नाहीत, की खूप वारा आहे, खूप पाऊस आहे, त्या काळामध्ये नाही परमिशन देत पुरातत्व. आणि मग हे प्रॉब्लेम्स येतात. किंवा कधी कधी असं होतं की एखादा उठाव झालेला असतो गडाच्या संदर्भात आणि त्या पार्श्वभूमीवरती सगळ्या शिवभक्तांना एन नंबर ऑफ ग्रुपमध्ये नाही जाऊ देता येत त्यांना, बिकॉज ऑफ द सिक्युरिटी रिझन असेल किंवा काही असेल गोष्टी. जसं लोहगडावरती आता सुरक्षा रक्षक आहेत आणि तुम्हाला एखादी मोहीम घ्यायची असेल तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पुरातत्व अधिकाऱ्यांकडनं परमिशन घ्यावी लागते. राज्य पुरातत्व देत नाही परमिशन त्याची. सो हे सगळ्या गोष्टींचा जो म्हणजे खरं तर काम 1-2 दिवसाचं आणि प्रोसिजर मध्ये 20-25-45 दिवसांचा अवधी जातो मॅक्सिमम. हे पुरातत्व खाते का पुराताप खाते काय बऱ्याचदा त्यांना संलग्नच काम करावं लागतं, त्यामुळे त्यांचे सगळे ते काय असतात ना नव्या नवरीचे 9 दिवस सगळे सहन करावे लागतात. कारण पण ह्या खात्याचं काय औचित्य, या खात्याचं काम काय? जर का कचरा उचलण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, खरं तर ते काम त्यांचं आहे. हो, गडकोटांवर कचरा होऊ नये, तो नीट राहावा, तो दुर्ग चांगला देखभाल त्याची करावी, हे सगळं काम त्यांचं आहे. असं असताना स्वयंप्रेरणेने शिवभक्तांना शंभू भक्तांना गडकोट संवर्धनाचं काम करावं लागतं आणि ते पण त्याच्यासाठी त्यांची परवानगी घ्यायची. त्यामुळे हे खातं का अस्तित्वात आहे असा कधीतरी प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की हे बंद का केलं जात नाही खातं? हे काय आहे ना, म्हणजे जेवढं मी अभ्यास केला, आम्ही एक 3 मार्चला मोर्चा काढला होता. 2023-24 ची गोष्ट असावी कदाचित, 24 तर नाही, 21 ते 23 मधली, हिंदू जनजागृती सोबत. आणि आम्ही या डिमांड्स ठेवल्या होत्या आझाद मैदानच्या त्या मोर्चामध्ये की आम्हाला एक स्ट्रेट फॉरवर्ड कनेक्ट द्या. कारण पुरातत्वालाच माहित नाहीये त्यांच्याकडे किती किल्ले आहेत. बरं, महाराष्ट्रात किती किल्ले आहेत हे सुद्धा माहित नाहीये तुम्हाला. तुमच्याकडे 20-25-50 किल्ल्यांची माहिती आहे, तेवढेच तुमच्या ॲक्वारायझेशन मध्ये आहेत. इतर किल्ल्यांचं आम्ही परमिशन लेटर द्यायचं कोणाला आणि त्याची अनुमती किंवा परमिशन घ्यायची कोणाकडून? मग तो काय म्हणतो, हा किल्ला आमच्याकडे येत नाही, तुम्ही जा त्या वन खात्याकडे. मग वन खात्यावाले म्हणतात नाही आमच्याकडे येतो का, आम्ही शोधतो, थांबा आठवड्याभराने या. ह्या फॉलोअप मध्ये ना जो ताप होतो ना तो न सांगण्यासारखा आहे. कदाचित लोकांना असं वाटतं काय मोहीम आता काढायची आहे म्हणून तुम्ही म्हणलं की ते पुरातत्व आहे का पुराताप? म्हणूनच आपण डिमांड केली होती की आम्हाला गव्हर्नमेंटच्या थ्रू एक स्ट्रेट फॉरवर्ड कनेक्ट द्या. आणि त्याच्यामध्ये हे बरेच मुद्दे आपण मांडले होते, जसं की मी म्हणलं की आर्किटेक्चर कॉलेजेसचा फ्लो चेंज करा, स्टडी टूर्स इथे घ्या, हे अनेक मुद्दे की स्थानिकांना रोजगार द्या. पण हे पुरातत्व खातं हे काय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं का? दोघांच्याही अखत्यारीमध्ये येतं, राज्य सरकार पण आणि केंद्र सरकार पण. मी नेहमी जे संवर्धन करतात त्यांच्याकडून कायम वेळेला पुरातत्व खात्याच्या सगळ्या गलथान कारभाराबद्दल, अनास्थेबद्दल मी कायम ऐकत असतो. याला उपाय सरकारी पातळीवर करता येऊ शकणार नाही की बाबा एकतर हे खातं ऍक्टिव्ह करणं, हे डिपार्टमेंट, नाहीतर ते बंद करून टाकणं आणि या सगळ्या शिवभक्तांच्या हातामध्ये हा सगळा कारभार देणं? कसं माहितीये का, आता पुरातत्व खात्याचा कारभार गलथान आहेच हे अधोरेखितच आहे, हे कुणी आपण वेगळं सांगण्यात म्हणजे त्याच्यात काही वेगळं नाहीच आहे. एक बिचारा माणूस
तो किती किल्ल्यांवरती तुम्हाला मदत करणार? त्याच्या खालचं जे काही नेटवर्किंग आहे त्यांचं ते कधी उघडच होत नाही. हम्म. एकच व्यक्तीचं नाव समोर येतं की अमुक अमुक हा पदावर बसलेला माणूस ह्याच्याकडे तुम्ही मेल करायचा आहे किंवा पत्रव्यवहार करायचा आहे आणि ह्याच्याकडनं परमिशन घ्यायचे. मग तुम्ही बाकीचा काय करता? नेटवर्कच नाही. परमिशनचं समजा अशी नाही परमिशन मिळाली किंवा समजा ती डागडुजी करायची असेल तर मग काय तेव्हा काय केलं जातं? जनरली असं करू नये. हम्म. कारण काय होतं, मग त्यावेळेला ऍक्च्युअल तो एक ऍक्ट आहे की विदाऊट परमिशन जेव्हा आपण गडांवर काम करतो तर ऐतिहासिक वास्तूंचं उत्खनन करणं किंवा खोदणं ह्या गोष्टी इलिगली इट्स अ क्राईम. सो बेसिकली परमिशन घेऊनच काम करावं. पण कधी कधी असं होतं की गडच त्यांच्या अखत्यारीत नाहीये. मग कसं काम करणार? तर स्थानिक जी काही ग्रामपंचायत असते त्यांच्यामध्ये हे ठराव मांडावे लागतात, आपला माणूस पाठवून किंवा आपण जाऊन, किंवा तिथले जे कोणी काय म्हणत ते ग्रामसेवक असतात त्या ग्रामसेवकांशी बोलावं लागतं की असं असं आम्हाला काम करायचं आहे आणि आम्हाला परमिशन्स हव्यात, हे दोन्ही खात्यांकडे हे येत नाही, तर तुमच्या ग्रामपंचायतीमधून ठराव पास करून आम्हाला तुम्ही परमिशन द्या की आम्हाला काहीतरी माहिती किंवा बॅकअप जे असेल लीगल ते आमच्याकडे असावं. आणि मग ते लोक परमिशन देतात काढून आपल्याला त्यांच्या पत्रांवरती, लेटर हेडवरती. त्याबद्दल काहीच कोणी कारवाई करत नाही किंवा त्याबद्दल कुठेही नियम कायदे हे कुठेही दिसत नाहीत आपल्याला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे गडदुर्ग एकीकडे पडझड झालेले, एकीकडे सगळे जुनी जुनी चांगल्या वास्तू या उद्ध्वस्त झालेल्या. असं असताना मग जे छत्रपती शिवाजी महाराजांचे एका अर्थाने कट्टर असे वैरी राहिलेले अशा लोकांची अनधिकृतपणे तिथं जी एन्क्रोचमेंट होते त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? आणि त्याच्या विरुद्ध देखील तुझा संघर्ष चालू असतो, तर याबद्दल देखील थोडस सांगा. ह्याच्यामध्ये एक अनुभव आहे माझा की ज्या ज्या वेळेला हे उठाव झाले, सगळ्यात महत्वाचं हे उठाव पूर्ण अभ्यासून कायदेशीर मंडळींना सोबत घेऊन लिगल वेनं करणं फार गरजेचं असतं. कारण काय होतं, आंदोलन आज होतं एन्क्रोचमेंटच्या विरोधात झालेले आंदोलनांबद्दल किंवा उठावांबद्दल मी बोलते, महाराष्ट्रातले सगळे गडकोट सरकार दप्तरी नोंद नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय की तुमच्याकडे फॉलोअपच नाही ना. बरं, आता 1947ला देश स्वतंत्र झाला, स्वतंत्र होताना जे गडकोट जसे जसे एसआय ला मिळाले ते तसेच्या तसे जतन करणे हा त्यांचा बेसिक काय म्हणत एक अजेंडा आहे. त्याच्यामध्ये ते फार काही प्रेम भावनेनं नवीन बांधतो, आता खूपच छान दाखवतो, असं काही करत नाही. पण ठीक आहे ना, जसेच्या तसे जतन करणं. मग आता ह्याच मुद्द्यावर येतो आपण की जसे तसे जतन करणं. तर याच्या आधी म्हणजे 1947च्या आधी, महाराजांच्या नंतर आणि 1947च्या आधी हा जो काही कालखंड गेला, ह्या कालखंडामध्ये एक जर वास्तूची 2x2ची आहे आणि ती एन्क्रोचमेंट आहे, तिचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालंय ना, ते ट्रान्सफॉर्मेशन डायरेक्ट आता बोलायला गेलं तर मस्जिदी आणि दर्ग्यांमध्ये झालं. बरोबर. मग जर सरकार दप्तरी नोंद असेल की ते 2x2 होतं, तर ही पुरातत्व खात्याची जबाबदारी आहे की ते 2x2 वर आणावं तुम्ही. बरोबर. आणि हा जो लढा आहे आता एक शिवभक्त म्हणून किंवा एक सामाजिक कार्य करणारी व्यक्ती म्हणून, तर हा लढा हे असं नाहीये की मग मधला चहा पिला आणि तो पोटात गेला. ह्याला एक लॉंग टर्म प्रोसेस आहे. हे तुम्ही आज भांडण केलं म्हणून उद्या निघणारं नाहीये, कारण त्याला प्रोसेस आहेत मध्ये. त्या प्रोसेस थ्रू गेलं तर ते 100% निघतं. आणि त्याचं उदाहरण अफजल खानाची कबर, त्याचं उदात्तीकरण, तो फेज, आणि त्याच्यानंतर त्याला मूळ स्वरूपात आणणे. तर मग आपल्याकडे अनेक गोष्टी असं नाहीये की नाहीयेत, आपण राईट ट्रॅकनं केल्यानंतर या होणार आहेत, पण त्याच्यामध्ये दोघांची सांगड असणं खूप गरजेचं आहे. एकतर सरकार आणि दुसरं म्हणजे उठाव करणारे सगळे शिवभक्त. सो हे ज्या वेळेला एकत्र ब्लेंड होऊन काम करणार ना, त्यावेळेला महाराष्ट्रातले गडकोट मोकळं होण्यासाठी मला नाही वाटत फार फार तर वर्ष डोक्यावरून पाणी. इतक्या इझिली ते मोकळे होऊ शकतात, कारण अनेक दस्तावेज असतात, अनेक पुरावे असतात. आता प्रॉब्लेम कुठे होतोय, मी मगाशी म्हणलं तसं की पुरातत्व खातं एका गडाच्या संदर्भात आमचं असं झालं की खूप भांडण झालं, आंदोलन झालं, आदल्या दिवशी फोन आले की तुम्हाला अरेस्ट होईल सगळ्यांना, तुम्ही उद्या आंदोलन करू नका. आणि हे सगळं झाल्यानंतर हे आंदोलन करायचं ठरलं, आंदोलन केलं तिथे त्या गडाच्या पायथ्याला. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी आल्यानंतर ते म्हणाले
की माझ्याकडे याचा नकाशाच नाहीये, त्यामुळे मी काही स्टेटमेंटच देऊ शकत नाही. पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो की पुढच्या 1 महिन्यामध्ये मी डिटेल अहवाल सादर करेन. आणि 1 महिन्यानंतर त्यांनी 1886 सालचं एक गॅजेट आम्हाला दिलं, ज्याच्यामध्ये काही नोट्स वरती एक एक अमुक एक वास्तू या पर्टिक्युलर मापाची होती असं होतं. आणि आता ती वास्तू त्याच्या कमीत कमी चौपट मापाची आहे. बापरे. मग आता 1885चं गॅजेट तुमच्याकडे, त्याच्यामध्ये डिटेल दिलंय की घुमट किती आकाराचा, कॉलम किती होते, त्याचा डायमीटर किती होता, सगळं लिहिलंय. मग आता उदासीनता यांची येते, मग पुन्हा आल्या भावना इतर लोकांच्या, मग काय म्हणतात तिथल्या सुरक्षा आणि त्या सगळ्या गोष्टींचा प्रश्न, परत मतांचं राजकारण. मतांचं राजकारण, मग राहिला तसंच. अच्छा. हा सगळा गोंधळ जर निस्तारायचा असेल ना, तर याच्यामध्ये खरं तर सांस्कृतिक मंत्र्यांनी पण खूप लक्ष घालणं गरजेचं आहे. गृहमंत्र्यांचा एका फक्त काय म्हणत ना, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड वरती ह्या गोष्टी होऊ शकतात, पण त्याच्या खालची जी फळी आहे ना, त्या सगळ्यांचं सिंक्रोनायझेशन खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि तिथे असं नाही घडलं पाहिजे की बऱ्याचदा ना असं पण होतं की मी आहे आणि मला राजगडची पूर्ण माहिती आहे. मग ज्याला माहिती आहे ना त्याला तुम्ही कन्सिडरेशन मध्ये घेतलं पाहिजे. आणि कन्सिडरेशन मध्ये घेतानाही काही क्रायटेरियाज असले पाहिजेत की ह्याच्याकडे फोटोजेनिक एव्हिडन्सेस आहेत का, मॅप्स आहेत का, कुठल्या सालाचे आहेत, कुठल्या वर्षाचे आहेत, अभ्यास किती वर्ष जुना आहे, पुरावे किती जुने आहेत, इव्हन त्याची शारीरिक क्षमता आत्ता गडावर जाऊन दाखवण्याची आहे का. नाहीतर मी पुरावे देते, तुम्ही जाऊन शोधा, तर तो माणूस शोधणार नाहीये. त्या तत्परतेनं तुम्हाला जावं लागेल. त्या पोट तिडकीने काम करणारी लोक त्याच्यामध्ये हवी. नाहीतर मग ते नको की आता तू काढ, मग मी भिंत बांधतो बरं का, तू 6 कोटीचं घे, ते काय ते कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तू गप्प बस. हे नकोय आपल्याला. आणि जोपर्यंत हे सगळं एका लाईनवर जाऊन सिंक होत नाही, छान प्रकारे ही सगळी लोक ब्लेंड होत नाहीत एकमेकांसोबत, तोपर्यंत हे काम खूप अवघड आहे. मग त्यासाठी आपल्यासारख्यांनी गप्प काम करणे, जितकं शक्य आहे तिथपर्यंत ओढणे आणि ते काम नेणे. गडकोटांवरती काम करणं किंवा त्यांना जिवंत ठेवणं किंवा ते जिवंत राहणं, ह्या मागे खूप मोठा हेतू होता. आणि याच्यामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ होता, तो असा की मला माझ्या पुढच्या पिढीला हे गडदुर्ग दाखवता आले पाहिजेत. गड म्हणजे काय, दुर्ग म्हणजे काय, आणि या दुर्गांच्या मागची विचारसरणी, म्हणजे मगाशी मी मांडलं तसं ही बांधणी, महाराजांची बांधणी ही फक्त गडकोटांपुरती सीमित नव्हती, व्यक्तिमत्व म्हणून पण ती खूप मोठी होती. तर ती बांधणी जर चारित्र्यात उतरवायची आहे तर आपल्याला हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून खरं तर गडकोटांचा ओढा वाढला या स्वार्थापोटी की येस आपल्याला जर काही द्यायचंय तर ते हे आहे, याच्या माध्यमातून आहे. आणि हाही विचार होता की एका खूप छान फॅमिली बॅकग्राऊंड मधनं येताना जेव्हा तुमचे कझिन्स US UK ला सुट्ट्या म्हणून फिरायला जातात, त्यावेळेला आमचा एक दृष्टिकोन फायनल होता की तो म्हणजे आम्ही आमचा कमवलेला पैसा हा आमच्या देशाच्या बाहेर जाऊ देणार नाही. म्हणजे आपण काही प्रोडक्ट्स विकत घेतो ते मेड इन इंडिया नसतात, ते अनावधानाने कधीतरी येतातच. अगदीच काही 100% पूर्ण भारतीय प्रोडक्ट्स मी वापरत नाही किंवा ते कदाचित शक्यही नाही. आणि त्या फेजमध्ये पण आमचं हे फायनल होतं की आपण जो पैसा कमवणार आहोत तो पैसा फिरण्यासाठी किंवा चैनीच्या गोष्टींसाठी भारताच्या बाहेर जाणार नाही. सो आम्ही आमच्या पैशाने भारताच्या बाहेर कुठलाही देश फिरणार नाही, हे आमचं आधी फायनल होतं, आजही फिक्स आहे. सो त्याच्यामध्ये पण हाच विचार होता, अगेन स्वार्थच होता की माझा पैसा जर मी रक्त आणि म्हणजे काय म्हणत ना, रक्त जाळलंय, घाम गाळलाय, तर तो माझ्या देशासाठी कामाला यावा, तो इतर देशांसाठी कामाला येऊ नये, ही आमची भावना होती. आणि तोच अगेन म्हणलं की स्वार्थ, तर सगळा स्वार्थच आहे हा माझ्या देशासाठीचा, की नाही मला ते माझ्या देशासाठी हवंय. आणि जितक्या पर्सेंट मी देऊ शकेन ना, म्हणजे 100%, अगदी 1001% द्यायची जरी मला शक्यता जरी वाटली तरी मी तो प्रयत्न करेन. म्हणजे मी माझ्याकडनं सातत्य ठेवणार आहे. आता त्या हिशोबानेच हे सगळं कार्य चालू आहे आणि अजूनही पुढे जायची इच्छा आहे त्याचा. हा स्वार्थ आवडला. हा स्वार्थ सगळ्यांनी जोपासावा अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. की एकीकडे अशी स्वप्न बघायची की मला युरोप अमेरिकामध्ये फिरायला जायला मिळालं पाहिजे, मला तिकडे जाऊन मला फिरता आलं पाहिजे आणि छान मजा करता आली पाहिजे. असं असताना मी माझा पैसा विदेशी लोकांसाठी देणार नाही या भावनेतून आणि ठरवून गडकोट मी फिरणार, कारण की हा वारसा माझ्या पुढच्या पिढीला
बघता आला पाहिजे. त्याच्यासाठी तो जिवंतही तो राहायला पाहिजे. त्याच्यासाठी मी ते संवर्धनाचंही काम करणार. आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागं पुन्हा असं म्हणायचं की ह्याच्यात माझा स्वार्थ आहे, कारण की माझ्या पुढच्या पिढीला हे बघायला मिळालं पाहिजे. तर अशी उदात्त भावना, ही भावना सगळ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. मग अगदी तू आत्ता म्हणालीस तसं की हा माझा स्वार्थ आहे, हा स्वार्थ सगळ्यांनी जोपासावा असं मला वाटतं. पण हे काय म्हणजे हे कुठून आलं सगळं की असा स्वार्थ जोपासणं, की विदेशात फिरायला जायचं नाही आणि गडकोटांवर फिरायला, गडकोट बघायला जायचं, नुसतंच बघायचं नाही, नुसतंच फिरायचं नाही, तर त्याचं संवर्धन पण करायचं. पुन्हा आपल्या मुलांच्या जडणघडणीमध्ये असं वातावरण निर्माण करायचं की स्वाभाविकपणाने त्यांचा किल्ल्यांकडे ओढा वाढेल, गडदुर्गांकडे ओढा वाढेल. आणि 5व्या वर्षी चिरंजीवांनी केलेलं हे वर्ल्ड रेकॉर्ड. तर काय याच्या पाठीमागे काय म्हणजे आम्ही काय प्रेरणा घ्यायची, किंवा काय म्हणायचं या सगळ्या गोष्टीला? याच्यामध्ये पण एक स्वार्थ हा. आहे. कारण सिटी बेसमध्ये राहून मुलांचं शारीरिक पोषण आणि वैचारिक पोषण होण्यासाठी जे निसर्गतः मिळणार अप्रोच आहे तो नाहीये. हम्म. मग चांगल्या शरीराची बलवृद्धी होण्यासाठी सुद्धा गडकोट महत्वाचे आहेत. कारण तुम्ही ट्रेक करताय, तुम्ही जाणून बुजून प्राणायाम करायला बसणं आणि तुमच्या शरीराला ती सवय होणं हम्म. आणि ते नित्यनेमाचं होणं म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला एक खूप चांगलं शारीरिक प्रॉपर्टी देताय. हम्म. हा झाला एक स्वार्थ. दुसरा स्वार्थ काय आहे याच्यामध्ये, जेव्हा निसर्गामध्ये आपण पैसे देऊन जातो एका रिसॉर्टवर जे पाण्यात आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा, बाले किल्ल्यावरनं बघण्याचा सूर्योदय, बाले किल्ल्यावरनं दिसणारा सूर्योदय जेव्हा बघण्याची सवय लागते ना, त्यावेळेला तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन रुंदावतो. हम्म. म्हणजे असं नाही की बाले किल्ल्यावरनच बघा, पण गडकोटांवरनं ज्यावेळेला बघताय तुम्ही, तो जो निसर्ग दिसतो आणि ती जी भावना येते ना की एवढा मोठा प्रदेश आणि त्या प्रदेशामध्ये त्या मुंगीच्या एवढेसे तुम्ही आहात, त्या ऑन द स्पॉट त्या स्केलवरती हम्म. तुम्हाला तुमचा जो काही अहंकार आहे ना तो असा ठपकन खाली आणतो आणि सत्य दाखवतो की बाबा इथंच आहेस, इथेच राहा. सो हा सगळाच स्वार्थ आहे. म्हणजे काय म्हणत ना, प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त समाज नाही तर आपण स्वतःही आहोत, त्या समाजाचा एक अंग आपण आहोत. आणि जर हे पुढे हवंय, म्हणजे जेव्हा तुमच्या मधला अहंकार भाव संपेल, ज्यावेळेला तुमचा ऍक्सेप्टन्स वाढेल, मला माहितीये माझ्याही चुका होणार आहेत, मी पण माणूस आहे, होतात, पण ती चूक झाली आहे हे ऍक्सेप्ट करणं, हा मुद्दा मला गडकोटांकडनं मिळतो. कारण हे तिथूनच मिळालंय. दुसऱ्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे तिथे गेल्यानंतर जगण्याची जिद्द, तुम्ही एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर जाता, तुमची शारीरिक क्षमता संपते आणि वरच्या टप्प्यावर जायचं म्हणलं तर एखादा पुढेच निघून जातो, मग ती चुरस लागते मनामध्ये की अरे हे काका तर झपझप पुढे गेले, आपण तर मागे होत, हे गेलं पाहिजे. ही जी मनाला स्वतःहून उभारी देणं ना, हे तुम्ही आत्ता पैसे देऊन व्यक्तिमत्व विकासामध्ये शिकता आणि हे महाराजांनी तिथेच शिकवलंय. सो ह्या सगळ्या गोष्टींचं सगळं म्हणजे मी सांगते ना की आयुष्यामध्ये जी काही तत्व जोपासायची आहेत, जे काही तुम्हाला शारीरिक जडणघडण, वैचारिक जडणघडण हवी, ती सगळी महाराजांनी सोय करून ठेवली हो. तुम्ही फक्त त्या दृष्टीने बघा. आणि याच्यामध्ये फक्त वैयक्तिक स्वार्थ जरी नसला तरी सुद्धा सामाजिक स्वार्थ आहेच आहे. कारण आज जर माझा मुलगा चांगल्या पद्धतीने वाढीस गेला, चांगला झाला, वाढला, काही मूल्य त्याच्या आयुष्यात त्याने जोपासली, तर होणारे रेप कमी होतील, होणारे हॅरॅसमेंट्स कमी होतील, सगळ्याच गोष्टी ऑटोमॅटिक कमी होणार आहेत ना. सो रूट कॉज शोधून त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे आणि हे सगळं काम करण्याची ताकद ते अवैध सह्याद्री देतो. म्हणूनच कदाचित रामचंद्र पंत आम्हाला त्यांनी आज्ञापत्रामध्ये बरीच दुर्गनीती शिवाजी महाराजांची काय होती ती सांगून ठेवली. आणि त्याच्यामध्ये रामचंद्र पंत आम्हाला ते असं म्हणतात की शिवाजी महाराजांसाठी दुर्ग हे किती महत्वाचे होते. शिवाजी महाराज असं म्हणतात की दुर्ग म्हणजे राज्यलक्ष्मी, त्यामुळे ते प्राणांपेक्षा जास्त जोपासले पाहिजे. दुर्ग म्हणजे आपलं आश्रयाचं अतिशय सुखाचं असं स्थान आहे. हे शिवाजी महाराजांनी तेव्हा सांगितले, ज्याची नोंद आज्ञापत्रामध्ये करून ठेवलेली आहे. ते किती योग्य आहे
आणि आत्ताच्या कालावधीत पण ते किती रिलेट करतं की आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी, आयुष्यामध्ये मोठं होण्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी आपण गडकोट फिरलं पाहिजे, गडकोट हिंडलं पाहिजे. गडकोटावर गेल्यानंतर आपल्याला आपलं वैभव, आपला पराक्रम, आपली प्रेरणा आणि तू जे सांगितलंस की अहंकार जर का काही थोडासा चढला असेल तर तो एका खटक्यात खाली येतो. तर असं हे दुर्गवैभव, असं हे गडकोटांचं महत्व, महात्म्य आणि कदाचित तुझ्यासारख्या मातांसाठीच, तुझ्यासारख्या सगळ्या स्त्रियांसाठीच छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सांगितलेलं आहे की गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी आहे. त्यामुळे तिचं जतन केलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढींना हा वारसा दिला पाहिजे. हे कदाचित फक्त तुझ्यासाठीच शिवछत्रपतींनी म्हणलेलं आहे असं मला वाटतं, तुझ्यासाठी आणि तुझ्यासारख्या सगळ्या मातांसाठी की जे पुढच्या पिढी घडवण्यामध्ये खूप हिरिरीने प्रयत्न करतायत. आपलं मातृत्व हे कसं असलं पाहिजे याचा एक परिपाठच आपण सगळ्यांना दाखवून देतोय. गडकोट संवर्धन करताना प्रेमी युगलांचा कधी त्रास झालाय का? होतो. किंवा कधी प्रेमी युगलांना गडकोट संवर्धन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून त्रास झालाय का? बऱ्याचदा काय होतं, आता मी आता रिसेंट एक केस झाली आपली, त्याच्यामध्ये मल्हारगड नावाचा जो किल्ला आहे आपल्या सासवडच्या अलीकडे, तिथे एक मुलगी आणि मुलगा एका विचित्र अवस्थेमध्ये सापडले. आणि हे सगळं करत असताना नेमकं काय झालं, आमचे एक सहकारी आहेत प्रमोद जगताप म्हणून, ते तिथे होते आणि त्यांना सांगितलं की असं काही करू नका, इथे तुम्ही पटकन खाली जा. पहिल्यांदा सौम्य भाषेत सांगितल्यानंतर समोरच्याला इंटेन्सिटी लक्षात येत नाही. त्या लोकांसाठी ती मजा करायचं ठिकाण आहे आणि आपल्यासाठी ती प्रार्थना स्थळं, मंदिरं इतकी पवित्र आहेत. हा जो भाव आहे ना, तो दोघांचा वेगळा आहे आणि ते त्यांच्या भावात जगतात, आपण आपल्या भावात. ज्या वेळेला त्यांना हे सांगितलं जातं की हे योग्य आहे, आणि इथे अगेन म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य, तर आपण भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलोय, तर आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये घरातल्या गोष्टी चवट्यावर मांडायची परमिशन नाहीये. बरोबर. आपल्याला त्यासाठी कुटुंब आहे, घर आहे, आपल्या मस्त काय म्हणत ना, आई बाबांनी छान छान बंगले बांधून ठेवलेत, फ्लॅट घेऊन ठेवले, त्यासाठी आहेत जागा. आणि अशा अनैतिक गोष्टी तुम्ही जर गडकोटांवर करताय, तर मग त्यावेळेला तो ऍक्सेप्टन्स पण ठेवा की शिवभक्त जे म्हणतील ते ऐकता येईल तुम्हाला. त्याच केसमध्ये काय झालं, ह्या मुलांनी, मुलगा भांडायला अंगावर आल्यानंतर त्या मुलीनी दगडाने त्यांना मारलं. बरं, इतकं मारलं की म्हणजे कोण डोकं भांडायला ठेचलं. अंगावर आलं? हे प्रमोद जगताप जेव्हा त्यांना सांगायला गेले हा की तुम्ही इथे असं करू शकत नाही, तुम्ही खाली व्हा, हा पहिल्यांदा सांगितलं खूप लांबून आवाज देऊन सांगितलं, दुसऱ्यांदा थोडं जवळ गेले आणि कॅमेरा ऑन होता फोनचा, त्यामध्ये सगळं रेकॉर्ड झालं. तर हे रेकॉर्ड झाल्यानंतर अजून एकदा सांगितलं, परत तिसऱ्यांदा सांगितपर्यंत जो काही डिस्टन्स कमी झाला त्याच्यामध्ये इमिजिएट समोरून मारामारी चालू झाली. म्हणजे तो जो त्या मुलगा युगुला, होता, हा, ते प्रेमी युगलामधला जो त्यांच्याकडनं मुलगा होता, यांना मारामारी चालू झाली. आणि ह्याच्यातही मुलगी इतकी पटाईत की ती म्हणते दगडाने ठेचून ठेचून मार, त्याला सोडू नकोस. हे रेकॉर्डेड वाक्य आहे त्या व्हिडिओ मधलं. बर, इंज्युअर झाले, तसेच्या तसे रक्ताने भरलेले गडावरनं खाली स्वतःचा जीव वाचून पळत आले. खाली आल्यानंतर इतकं डोकं चालवलं की त्या लोकांची एकमेव गाडी तिथे होती, त्या गाडीचं काहीतरी बॅटरीचा एक छोटासा पार्ट असतो तो काढून घेतला की त्यांना गाडी ढकलत न्यावी लागेल या अनुषंगाने, म्हणजे पोलिसांना सापडतील. आणि मग तिथून फोन केला की मला असं असं मारलंय आणि मला खूप लागले. आमचे अजून एक सहकारी आहेत तिथले, जगतापच आहेत ते पण, ते गेले आणि त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलं, प्रोसेस चालू केली, आयसीयू ला ऍडमिट होता मुलगा. आणि कारवाईच होईना, म्हणजे प्राणघातक हल्ला. जे आपले प्रमोद जगताप होते त्यांना आयसीयू मध्ये भरती हो, त्यांना आयसीयू मध्ये भरती करावं लागलं, इतकं रक्त वाहून गेलं होतं आणि यांची केसच घेईना पोलीस. शेवटी 11-11:30 पर्यंत वाट बघितली, हॉस्पिटलमधनं डॉक्टरांचं स्टेटमेंट यायची. डॉक्टरांचं स्टेटमेंट साधारण 11:30-12च्या आसपास तयार झालं. मग इथून पुण्यातून आम्ही तिकडे गेलो, तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी पहाटेचे 4 वाजले आम्हाला. म्हणजे आता होतच नाही, नंतर करू, उद्या सकाळी करू, मग मेडिकल रिपोर्ट्सच नीट येऊ देत, मग अजून एक जण येणार आहे, दुसरा येणार आहे, मग साहेब येणार आहे, अमका फलाना ढमका करत 4 वाजले.
म्हणजे जेव्हा तिथे आता धिंगाणा होईल अशी परिस्थिती निर्माण झाली, आवाज वाढायला लागली, भांडणं होतील असं निर्माण व्हायला लागलं की आता आउट ऑफ कंट्रोल चाललंय, आता हे काय ऐकून घेणार नाहीत, कारण कंप्लेंट दाखल करायचीच होती. तुम्ही मुलाला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केलाय. एक शिवभक्त जो तुम्हाला फक्त सांगतोय की दादांनो हे करू नका, इथे हे चुकीचं आहे, त्याला तुम्ही मारून टाकायचा प्लॅन करू शकता. इथपर्यंत जर उदासीनता असेल माणसांच्या मनामध्ये, तर अशा लोकांनी गडकोटांना बघणं सोडा, म्हणजे फिरकणं सोडा, बघू पण नाहीये. बरोबर. आणि हे गडकोट आहेत ना, हे छत्रपतींचे किंवा माझं असं म्हणणं आहे की आपल्या पूर्वजांचे आहेत. मला माहितीये की सगळ्याच गडांवर काही राजे गेले नाहीत किंवा सगळेच गड काही राजांनी बांधले नाहीत, पण ते गडकोट हे राजांच्या अखत्यारीमध्ये आपलं साम्राज्य अबाधित ठेवण्यासाठी कायम झुंजत आलेले आहेत. आणि त्यामुळे आपण जन्माला येऊ शकलोय. नाहीतर ती पिढी तिथेच संपली असती, नाहीतर मग सगळेच सलवार कुर्त्यात फिरले असते. बरोबर. हा भेद राहिला नसता. मग हे जर आपण इतकं जर कृतज्ञता न बाळगता जर कृतघ्न होणार असू, तर अशा कृतघ्न लोकांनी गडांवर येऊ नये. मध्यंतरी मल्हारगडावरच ते काय बरं गांजा, ते पिताना लोक सापडली. विशाळगड सारख्या किल्ल्यावर मोहीम घेताना 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एका भागातून फक्त साधारण 3 टन काचेच्या बाटल्या आम्ही काढल्या, दारूच्या काचेच्या बाटल्या. मग हे सगळं साम्राज्य ज्यावेळेला बघतो आणि ही जे घाण दिसते ना, त्यावेळेला खरंच तळपायच्या मस्तकाला जाते की अरे काय करताय, तुम्हाला काम नाही करायचं ना, नका करू, आम्ही केपेबल आहोत, आमच्याकडनं होईल तितकं आम्ही करू. कदाचित म्हणजे ह्या भारतभूमीमध्ये पुन्हा जन्म मिळाला तरी पुन्हा तेच काम करू. प्रत्येकाला शिकवलंय रे की नाही नाही मारू नका, शांत बसा, समजून सांगा. अरे किती वेळा. मग आपण फक्त अहिंसा परमो धर्मच घेतलंय का? त्याच्या पुढचं वाक्य आपण सोयीने खाऊन टाकलंय का? ह्या सगळ्या गोष्टींचं विवेचन होणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि हे सांघिकरित्या नव्हे तर वैयक्तिकरित्या सुद्धा प्रत्येकाने करावं. असं नाही की ऋतुजामाने धर्माचं काम करते म्हणून ती फार बढ्या मारून बोलते, नाही. हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपण राहतो ते घर आपण स्वच्छ ठेवतो ना, की तिथे कोणी कचरा फेकून गेला की आपण तसंच बसून राहत, पडू दे रे, आता हॉलमध्ये 4 बाटल्या पडल्यात, पडू दे. तुम्हाला कोणी वॉर्न करतंय, हे करू नका सांगतंय, तर त्याला एवढ्या प्रचंड प्रमाणात मारहाण करायची. तर त्यामुळे कधीही हा मेसेज चुकीचा गडकोटांच्या बाबतीत गेला नाही पाहिजे. कारण की आणि या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. गोष्टी अशा पुढे येतात की प्रेमी युगलांना शिवभक्तांकडून त्रास, प्रेमी युगलांना शिवभक्तांकडून मारहाण, तर अशा गोष्टी बाहेर येतात. पण ह्या गोष्टी बाहेर येत नाही. ह्याच्यामध्ये पण ना मी सुरुवातीला एक मुद्दा मांडला तसं की आपला स्वतःचा विवेक कुठे आहे? समोरचा सांगतोय म्हणून खरंच आपण सगळ्या गोष्टी ऐकतो का? आणि काय झालंय ना, म्हणजे ह्याला मुरदाड समाज म्हणावं कधी कधी असं वाटतं, कदाचित राग येईल, पण खरी गोष्ट आहे की संवेदना इतक्या मेल्यात ना की माणसाला ही सवयच राहिली नाहीये की खरं काय खोटं काय हे समजून घ्यावं. वर्ण हे जात नाही का डोक्यामध्ये की जेव्हा आपण हा पराक्रम बघायला जातो, जेव्हा आपण ही प्रेरणा घ्यायला जातो आणि तिथं त्या ज्या भिंतीवर एखाद्या मावळ्याचं रक्त सांडलं असेल, तिथं बदाम आणि बाण असं चित्र काढलेलं असतं आणि थर्ड कोणाची जरी दोघांची नावं लिहिली असतात. खूप राग येतो, कारण ज्यांनी हे सगळं काम केलं ना, म्हणजे ज्यांनी गडकोट बांधले, ज्यांनी गडकोट वापरायचे कसे हे शिकवलं, ज्यांनी हे सगळं वैभव दिलं, ज्यामुळे आपण जिवंत आहोत, त्यांनी कधी नाव दिलं नाही. आणि हे आपले चने फुटाणेवाले नावं लिहून जातात. म्हणजे काय वैचारिक पात्रता आहे, कुठल्या दृष्टिकोनाने समाज चाललाय. बरं राग येतो म्हणजे खरंच सांगते कित्येक वेळा अशी भांडणं होतात की तुम्हाला कळतं प्रचंड, म्हणजे आणि त्यावेळेला जो उद्रेक होतो ना, मग त्यावेळेला तो उद्रेक मला असं वाटतं समोरच्याने समजून घेतला पाहिजे. एकतर तुम्ही ऍडमिट करा की दादा चूक झाली, मी पुसतो. ह्या उद्वेगातून, या रागातून किती जणांचे गाल रंगवले असे तर खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता कधी कधी पर्याय नसतो. कधी कधी काय होतं ना, किती युक्त्या वापरा, एखाद्या ठिकाणी शक्ती दाखवायची वेळ येतेच. फक्त ती शक्ती किती प्रमाणात दाखवायची हे आपल्या हातात आहे. हे एक्झॅगरेट नाही झालं पाहिजे, समोरच्याच्याही जीवावर नाही आलं पाहिजे, आणि तो सरळही झाला पाहिजे. कारण तो बऱ्याचदा ना, आणि खरं सांगू का, हे आपल्यातलेच आपले धर्मबंधू निघतात. बरोबर, म्हणजे त्याला मारणं हा हेतू नाहीये, तर त्याला लाईनीवर आणणं, सरळ करणं हा हेतू. येस. असं आतापर्यंत स्वतःच्या हाताने किती थोबाडं रंगावलीस,
मला आठवत आहे तेवढी मी फार कमी मारामारी करते कारण माझा हात खूप जोरात लागतो, अच्छा. त्यामुळे मग मी खूप कमी मारते लोकांना. तरी मला आठवत आहे तरी 3-4 तू आणि जण तुझे तरी आठवत. सहकारी कार्यकर्ते, अच्छा, तू असं तर तू भरपूर स्वतः 4 जणांची रंगवलीस. 3-4 जण मला आठवतात, कारण अच्छा. माझा प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझा हात खूप जोरात लागतो. एक जरी थोबाडीत बसली तरी इकडे तिकडे कुठेतरी फाटतं, अच्छा. आणि जे बरोबर नाहीये, कारण बाय लॉ थोडं जरी रक्त निघालं तरी ती केस पडते अंगावर. बरोबर. त्यामुळे मग ते म्हणजे शक्यतो आम्ही टाळतो अच्छा, मारणं. म्हणजे त्यामुळे तू मारत नाहीस. हा, थोडासा हात जर का कमी लागला असता तर तो नाही, आणखीन तो राग इतका असतो ना त्यावेळेला, त्या हा. क्षणाला. कारण म्हणजे हे मोठे पण नाहीये, मी जसं म्हणते ना की माझा स्वार्थ आहे, तर मी काहीतरी माझ्या आयुष्यातली एक गोष्ट कदाचित अशी वेळ असते ती कमी करून मी त्या गोष्टीला प्राधान्य देत असते. किंवा सगळेच जण, आता जर 70 मुलं तिथे येतात स्वच्छतेला, तर 70 लोकांचा एक दिवसाचा रोजगार कॅल्क्युलेटेड इंटू 500 केलं, बरोबर. 70 गुणिले 500, तरी तो त्या दिवशीचा रोजगार बुडालाय आमचा कुटुंब म्हणून, बरोबर. ज्याच्यावर आमचं सगळ्यांचं घर चालणार आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट हा शहाणपणा शिकवत असतो ना, तुझ्या बापाचा किल्ला आहे का, तुझा काय संबंध, तू कोण सांगणारे वगैरे. मग बट ऑब्वियस आम्ही रात्रंदिवस त्यासाठी पळतोय. मग सांगावंच आम्ही लागेल हा बुवा आमच्या बापाचं की. हा मग आम्ही त्या रविवारची वाट बघतोय की बाबा आम्हाला त्या गडावर जाऊन काम करायचंय. आणि त्याला जर हा अशा अनुषंगाने हिशोब विचार, म्हणजे चोर तो चोर वर शिरजोर करणार असेल तर ती शिरजोरी मोडायला पाहिजे. बरोबर. आणि मग त्यावेळेला हे होतं, म्हणजे असं काही ठरवून होत नाही, पण मग ते अल्टिमेटली कधीतरी होतं. आणि ती तिडीक मग फार ते कंट्रोल आणावे लागतात स्वतःवरती, की नाही, ह्याला आधी समजावून बघू, नाहीच समजला तर बघू. असं होतं, बऱ्याचदा होतं ह्या गोष्टी. म्हणजे अगदी गर्लफ्रेंडला घेऊन आलेला असतो, हे झालंय, आणि बाटली बॅगेत असते आणि तो वर जाणार असतो, आणि त्या क्षणाला आपण त्याला चेक केलेलं असतं, आणि तो साईडला येऊन म्हणतो, ऐका ना प्लीज, तिला नका सांगू मी काय आणलं होतं. मग तुम्ही स्वतःची फसवणूक करताय, समाजाची करताय, तिचीही करताय, वरनं त्या वास्तूचं पावित्र्यही नष्ट करताय. बरोबर. असं कधी झालंय का, त्या एखाद्या कपलला समजावून सांगितलं आणि त्यांनी ऐकलं की नाही चूक झाली आमची, किंवा ठीक आहे, किंवा अशा काही कपल्स मधली पण काही लोक नंतर आपले कार्यकर्ते झाले किंवा आपल्या प्रवाहात आले? असं मुंबईला एका ठिकाणी झालं होतं. ऍक्च्युली त्यांनी चुका नव्हत्या केल्या, पण त्यांच्याबरोबर एक जरा गोंधळ झाला होता, आणि आम्ही त्यांना मदत केली त्या गोष्टीमध्ये सॉर्टिंग करायला. नंतर कळालं की तो मुलगा पोलिसांसाठी परीक्षा देत होता, IAS IPS साठी ट्राय करत होता. मुलगी वकील, अच्छा. ती लास्ट इयरला होती. ते आणि दोघेही फिरायला आले होते. मुंबईचेच होते. आम्ही मुंबईला गेलो होतो दुर्गाडीच्या संदर्भात मीटिंगसाठी, आणि मोहीम होती दुर्गाडीवर. येताना हा सगळा ट्रेनमध्ये झालेला किस्सा. गडांवरती नव्हता झाला, ट्रेनमध्ये झाला होता. थोडंसं धार्मिकच होतं ते गोष्टी. आणि ती मुलीची छेडछाणी होणं वगैरे, आणि तिथे वाद झाले. मग त्याच्यानंतर खूप छान मैत्री झाली त्या दोघांची, आणि नाव दे आर हेल्पिंग अस. म्हणजे मुंबईमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तो मुलगा, मी तर नाव नाही सांगणार कारण तो खूप चांगल्या पदावर आहे, पण म्हणजे छेडखानी झाली म्हणजे हे त्या मुलीला त्रास देत होते हा गव्हर्नमेंटचीच काही लोक जी ट्रेनमध्ये काम करतात. अच्छा. आणि हे दोघं एकत्र असताना आणखीन कोणीतरी लोक हो त्यांना हो त्रास देत हो, होते. त्या मुलीला छेडत होते, कंटिन्युअस हात लावून तिकडे हो इकडे हो असं चाललं होतं त्यांचं. अच्छा. आणि आम्ही मोहीम करून जस्ट रिटर्न चाललो होतो, आणि जस्ट ओळख म्हणजे बोलण्यात त्यांनी ऐकलं होतं की आम्ही एका गडावरती काम करून चाललोय, आणि पहिल्यांदा आयुष्यात तो पब्लिक ट्रान्सपोर्टने केलेला प्रवास. बरं. इतकी भांडणं की आता मारामारी होईल, आणि म्हणजे ट्रेन थांबली तर सगळे आपल्या आपल्या गमजांमध्ये गोटे घेऊन आले होते की आता वाद झाले की ट्रेनच्या बाहेरच सगळे. इतकं झालं होतं. पण लकीली भांडणं काही म्हणजे मारामारी नाही झाली, आम्ही पोलिसांना बोलवून घेतलं आणि विषय सॉर्ट झाला. मुंबई टू पुणे पोहोचेपर्यंत ही सगळी प्रक्रिया झाली आमची. अच्छा. आणि ती दोघं आम्हाला त्यातनं त्या खरंच दोघांना तुम्ही हेल्प केली, हो हो, की जी लोक छेडखानी करत होती त्यांच्या विरुद्ध. भांडणं बराच वाद झाला. ते TCs होते त्या ट्रेन मधले, त्यांचाच बरोबर वाद होता. आणि मग तो घेतला, म्हणजे रेल्वे पोलिसांनी नंतर त्याला हँड ओव्हर करून घेतलं सगळं. अच्छा. पण त्या केसमध्ये आम्हाला ती जी 2 लोक मिळाली ना, त्यातला जो मुलगा आहे ही इज राईट नाऊ इन मुंबई पोलीस. अच्छा. आणि चांगल्या पोस्टवरती आहे, आणि मुलगी लॉयर आहे. वा. तर ते काम करतात, कामाला जरी नाही आले तरी टेक्निकली काही मदत हवी असेल वगैरे, त्यामुळे दे आर ऑलवेज सपोर्टिव्ह.
आता काही प्रमाण किती वाटतं तुला? म्हणजे तुम्ही आता अनेक संस्था काम करतात, तूही 8-10 वर्ष काम करतेस, की आधी जो अवेअरनेस होता की किल्ल्यांवर बाटल्या फेकणं, कचरा टाकणं, गुटख्याच्या पुड्या टाकणं, नावं कोरणं, बदाम लिहिणं, तर त्याच्यात काही प्रमाणात तरी फरक पडलाय का आणखीन दुर्दैवच आहे आपल्या नाही नाही, समाजाचं? बऱ्यापैकी फरक पडलेला आहे याच्यामुळे. पण हम्म, जे असे इझिली ऍक्सेसेबल किल्ले आहेत, जसं की मी मगाशी म्हणलं मल्हारगड सारखा किल्ला, की जरा एक 10 मिनिटात माणूस वर पोहोचतो आणि तिथे काही लक्ष देणारी कोणी नाहीये. हम्म, अशा किल्ल्यांवरती हा प्रॉब्लेम जास्त होतो, ओके. कारण लोकांना ते वन डे पिकनिक स्पॉट वाटतात. हम्म, जिथे तुम्हाला शारीरिक क्षमता उंचावून गडावर पोहोचायचंय, त्या ठिकाणी हे थोडस कमी होतं. हा कंट्रोलमध्ये आलेलं आहे. बऱ्यापैकी आता विशाळगड वगैरे सारख्या किल्ल्यांवरती तर म्हणजे कधी कंट्रोल येईल हे कदाचित शासनालाच माहिती आहे आता. लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा आहे. सो अच्छा. आहे. आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, सरकारकडून हम्म, वेअर वी आर लॅकिंग इज प्रत्येक गडावरती सुरक्षा रक्षक नसणे. हम्म, परत रूट कॉजला जातो का, तर ह्यांच्याकडे माहितीच नाहीये किती हम्म, किल्ले आहेत. ह्यांच्याकडे अशी तुटपुंजी माहिती आहे 50-60 किल्ल्यांची. त्या 50-60 किल्ल्यांवरती तुम्ही गडरक्षक नेमले तर कोणी त्याला बघायला जात नाही की हा येतो की नाही येत. मग हा 15 दिवसात एक चक्कर मारणार. बरं, मग गडांवरती 15 दिवसात काय झालं हे माहित नसतं त्याला. काही काहीच गडकोट आहेत जिथे कंटिन्युअस सुरक्षा रक्षक आहेत, जसं की राजगड झाला, लोहगड झाला. का तर इथे उठाव झालेले आहेत ना आधी, म्हणून. म्हणून घाबरून आता विशाळगड झाला. सो ह्या गोष्टींमुळे तिथे सुरक्षा रक्षक आहेत. पण इतर गडकोटांचं काय? हम्म, आणि ते तिथे नसल्या कारणाने आम्ही कधी जाणार आहोत, मी असेल किंवा कुठली XYZ संघटना आहेत, अनेक मित्र संघटना आहेत ज्या गडकोटांच्या कार्यात आहेत, ती कधी जाणार आहेत सुट्टीच्या दिवशी? कॅल्क्युलेटिव्ह, कारण प्रत्येकाला काम करायचंय. मग जास्तीत जास्त समुदाय सोबत घेऊन जाता येईल आणि चांगलं काम होईल यासाठी सुट्टीचा दिवस निवडला जातो. मग ते 15 दिवसातनं किंवा आठवड्यातनं महिन्यातनं कोणाची मोहीम असेल त्याच वेळेला ते गडावर जाणार आहेत. इतर मधला जो गॅप आहे त्या गॅपमध्ये खरं तर सुरक्षा रक्षकांनी काम करणं अपेक्षित आहे बरोबर. आणि सरकारने ते सुरक्षा रक्षक नेमणं अपेक्षित आहे. हम्म. तर ते ह्याच्यामध्ये जिथं जिथं अं, हिरवी अतिक्रमणं झाली आहेत किंवा जिथं जिथं शांतिप्रिय समाजाची वस्ती जास्त आहे, म्हणजे विशाळगड असेल किंवा अगदी दुर्गाडीचा तू आत्ता उल्लेख हम्म. केलास, जंजिरा आहे, ह्या सगळ्या किल्ल्यांबद्दल काय वाटतं तुला किंवा तिथल्या परिस्थितीबद्दल काय वाटतं किंवा तिथं असे काही प्रसंग घडले आहेत का? जंजिऱ्याचा एक प्रसंग, एक म्हणण्यापेक्षा अनेक प्रसंग आहेत. खूप लोकांची कंप्लेंट आहे, मी स्वतः जाऊन आलेली आहे बऱ्याचदा तिथे. मुळात ना मला तर म्हणजे तो किल्ला काय आहे असं होतं. जंजिऱ्यामध्ये ज्या काही बोटींची सर्व्हिस आहे ती सगळी यांच्याकडे. हम्म, जंजिऱ्यावर जाताना होणारा प्रचार प्रसार असा फील आणतो की बहुतेक आपण भारतातच नाही आहोत. हम्म, पूर्णपणे असं वाटतं की कुठल्या तरी वेगळ्याच एका देशात आहोत जिथे यांचं ऐकावं लागतंय. हम्म, कारण स्टोरीजच तशा सांगितल्या जातात, सिद्धींनी हे केलं, सिद्धींनी ते केलं. आजही 350 वर्षांनंतरही खूप कमी लोकांना माहितीये की तिथे फर्जंदांचा मृत्यू झालाय. हम्म. कोंडजी बाबांचा. हे विचार नाहीत करत का? म्हणजे मला आठवतंय, आम्ही माझ्या मुलाला ही गोष्ट सांगत होतो त्या बोटीत बसल्यानंतर. 1 जानेवारीचा हा किस्सा आहे, 2023-22चा. आणि त्याला सांगत होतो आम्ही की अरे असं असं आहे बरं का इथली गोष्ट. आणि तो तिकडनं सांगतोय, माझ्याच शेजारी बसलेला एक मुलगा जो हिंदूच आहे, जो महाराष्ट्रातलाच आहे, तोच सांगतोय संभाजी महाराजांना इथे मारले. इतकी उदासीनता. बरं, त्याला वाढवणारे आणि साथ देणारे हे बोटवाली लोक, हम्म, ते काही प्रपगंडा पसरवतायत, ते त्यांच्या लेवलने पसरवतातच आहेत. सिद्धींचा जे काही त्यांचा थॉट आहे तो. हो, पण हा ऍडिशनल मिळाला ना साथीदार आपल्यातलाच एक, त्याला बरोबर. समजावं लागलं अरे दादा तू चुकीचं वाचलंयस, थांब, हम्म, हा असा असा विषय आहे, इथे अशी अशी लढाई झाली, पद्मदुर्गवरनं हे झालं हम्म, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्या हम्म, आणि महाराज इथून निघून गेले रायगड वाचवायला. मग तो प्रकाश पडला. पण होतं काय, आता ह्या सगळे ही पार्श्वभूमी झाली. हा जो टाइम झोन आहे ना त्या बोटिंग सेंटर वरून गडाच्या दरवाज्यात जाण्यापर्यंतचा, ह्याच्या मधला जो प्रवास आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला भगवे झेंडे नेणार नाही, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणू शकत नाही, मारले मुलांना.
हम्म. केसेस आहेत आपल्याकडे अशी लोक संपर्कात आहेत ज्यांना आत्ता रिसेंट 6 महिन्यापूर्वी मार खाऊन आलेत 5-6 जण. का तर तिथे जाऊन त्यांनी ते घोषणा दिल्या, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्रात राहतोय ना, हम्म. मला मान्य आहे की इतिहासामध्ये तो किल्ला आपण नाही घेऊ शकलो आपल्याकडे, सगळं मान्य आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही घोषणा देऊ शकत नाही. मग तिथे संविधान कुठे जातं? हम्म. तर ही उदासीनता जिथे जिथे यांचं आणि नंबर इतिहासामध्ये नाही किल्ला जरी घेऊ शकलो तरी सिद्धीला कायम आपण पुरून उरलेलो हो आहे. आणि संभाजी महाराजांच्या कालावधीत तर सिद्धीवर अशी वेळ आली होती की त्याला त्या टेकडीच्या सोडून मागे द्यायचे, जाऊन लपावं लागलं. असं 1919 बुरुज हे संभाजी महाराजांनी उद्ध्वस्त केले उद्ध्वस्त होते. केले, सेतू बांधला. थोडासा वेळ कमी पडला म्हणून याचा अर्थ आपला पराक्रम तर काही कुठं कमी नाही, तेच ना. पण ह्यांची दादागिरी आणि तिथल्या लोकांचा एक म्हणजे लोकांचा म्हणण्यापेक्षा ते पुरातत्व खात्याने अशा सगळ्या तद्दन फालतू सगळे अनास्था असलेली लोक यांचा मिळणारा आशीर्वाद त्यांना. दुर्गाडीच्या बाबतीत काही असं जाणवलं? दुर्गाडीच्या बाबतीमध्ये तिथेही वाद झाला खरं तर. काय होतं मला तिथेही असं वाटतं खूप एन्क्रोचमेंट किंवा तिथेही खूप आहे. तिथे काय मंदिर असं आहे आणि मंदिराच्या मागेच एन्क्रोचमेंट आहे. आणि यू आर नॉट सपोज टू सिट इन दॅट मॅनर की तुम्ही ते फेस करून बसाल. मलाच उठवलं होतं, तिकडे तोंड करून नाही बसायचं. म्हणलं का? बरं मी बसले मंदिराच्या आवारात ना, हम्म. मी काही क्रॉस नाही करून गेले तुमचे लिमिटेशन. जे काही मी तुम्हाला लिहून दिले की मी मोहीम घेताना इतक्या इतक्या एरियामध्ये काम करणार आहे, त्या वस्तूशी आमचा काही संबंध नाहीये, मग मी कसं क्रॉस करेन? मला माहितीये ना, मला तुम्ही घेऊन जाणार आहे पोलीस स्टेशनला किंवा जेलला. नाही बसायचं इथे. ह्याच्यावरती भांडणं झाली. का नाही बसायचं? काय त्यांचं म्हणणं काय? उगाचच वाद होतील, काहीतरी अच्छा. वेगळं होईल, म्हणजे यांचाच मानसिक प्रॉब्लेम्स मधून वाद होतील असं ह्यांनाच वाटतं आणि हे उठवतात. यांनाच म्हणण्यापेक्षा प्रशासनाला वाटतं आणि मग प्रशासन आपल्याला म्हणतं की नाही 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 बसायचं, तुम्ही उठा. मग शेवटी बसलो 10 मिनिटं, त्यांना म्हणलं नाही उठणार, तुम्ही उचललात तरी चालेल, 10 मिनिटं बसू दे त्याच्यानंतर उठू. कारण अगेन तो प्रिन्सिपल लागू होतो की तुम्हाला कमांड दिले, तुम्ही उठलात, तुमच्यासोबतचा सगळा समुदाय इमिजिएट कोलॅप्स होतो, बरोबर. घाबरतो तो. कसं उठणार तुम्ही तिथून? एवढ्या लोकांचं मानसिक खच्चीकरण नाही करू शकत. आणि ही त्यांची आधीपासून पॉलिसी राहिली हम्म. की जो कोणी इनिशिएट करतोय गोष्टी किंवा जो कोणी इनिशिएटिव्ह घेतोय किंवा हँडल करतोय त्याला सप्रेस केला की मागचे 100 गप्प बसतात. हम्म. आणि हे कायम होत आलंय. मग ते ऍक्च्युली ते हँडल करता आलं ना तर इट्स गुड. कारण कुठेतरी मानसिकतेमध्ये तेही हिंदूच असतात जे आपल्याला कमांड देत असतात. बरोबर. आणि फक्त तो एक त्यातला मुद्दा आपल्याला जागृत करता आला ना की साहेब तुम्ही पण हिंदूच आहे ना. बरोबर. 10 मिनिटांना काही होणार नाहीये आणि मी तुम्हाला गॅरंटीनं सांगते नाही होणार काही. त्यावेळेला ते थोडंसं लिनियंट होतात, अदरवाईज ते ढाण्या वाघासारखे सुटलेले असतात. हम्म. गडकोट अतिक्रमण मुक्त करताना किंवा गडकोटावर संवर्धन करताना काय 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 काळजी घेतली पाहिजे? किंवा तुझा विशेष भर असतो की एक आपली लिगल टीम पाहिजे किंवा शिवभक्त खूप भावनिक होऊन काम करतात, तर काय असं तू सांगशील सगळ्यांना किंवा एक स्ट्रॅटेजी म्हणून तू काय आखशील की कशा रीतीने काम झालं पाहिजे? आणि तुझी जी संघटना आहे, ज्या संघटनेच्या माध्यमातून तू हे संवर्धनाचं कार्य करतेस, त्या संघटनेबद्दल, त्याच्या ध्येय धोरणाबद्दल आणि काही पुढच्या योजना, असं जरा थोडंसं सगळ्या गोष्टींवर सविस्तर मांडणी केलीस तर चांगलं वाटेल. काय होतं बऱ्याचदा गडकोटांसाठी काम करताना ना आपल्याला कायद्यांचं ज्ञान नसेल तर अडचणी जास्त येतात. आणि मग अडचणी निस्तरता निस्तरता तुमचं मुख्य ध्येय खूप लांब जातं. आणि यासाठी तुम्हाला लिगल टीमचा बॅकअप पाहिजे म्हणजे पाहिजे कंपल्सरी असं मला वाटतं. कारण बऱ्याचदा आता ही मल्हारगडची केस, आपण वकील नाही आहोत, त्यावेळेला काय होणार आहे की तुम्हाला कुठले कानून म्हणजे IPC लावायचे की BNS लावायचे, हा इथूनच सुरुवात आहे. म्हणजे भारतीय न्याय संहिता जी आता लागू झाली त्याच्यामध्ये कुठले सेक्शन येतात हेच माहित नाही आता आपल्याला, कारण आपण प्रॅक्टिस IPC ची होती. बरं पेशाने वकील नाही होत, अनुभवाने शिकलोय बऱ्याच गोष्टी. मग इथे एक मास्टर लिगल टीम हवी जी तुम्हाला धर्मासाठी प्रत्येक ठिकाणी लिगली मदत करेल आणि त्यामुळे बॅटल सोपं होईल. शक्ती आहे ना, ती वाया नाही घालवायची, ती केंद्रित करून त्याच्यातून उत्पादन जे हवंय ते काढून घ्यायचंय आपल्याला. आणि त्यासाठी जे जे टेक्निकल गोष्टींची गरज आहे
ती कोणालाही कमीपणा न वाटता त्यांनी ती घ्यावी. अच्छा. आणि म्हणून कार्यामध्ये लिगल बॅकअप टीम खूप गरजेची आहे. कारण तुमचे कार्यकर्ते अडकले, रात्रीच्या 2 वाजता तुम्ही पोलीस स्टेशनला जाताय हो, पण वकिली भाषेमध्ये ज्ञान देणारा वकीलच तिथे बोलू शकतो. हम्म. मग त्यावेळेला आताही आमच्याकडे असे खूप सारे खरं तर मला काय म्हणूयात सहकारी बंधू मिळाले, जे कधीही फोन करा, कायम मदत करतात. अगदी अच्छा. रात्री 2-2:30ला फोन केला आणि दादा असं असं झालंय, आता काय करायचंय, पुढे पोलीस स्टेशनला चाललीये, तर ते मदत करतात की ताई असे असे मुद्दे मांडा, किंवा ह्या IPCचे हे सेक्शन आहेत, BNS हे सेक्शन आहेत, बोला. आणि ओके. त्याहून महत्वाचं म्हणजे मीच स्वतः आता लॉचे एंट्रन्स क्रॅक केले आणि ऍडमिशन घेते, की आता टेन्शनच नकोय मला. वा, ग्रेट ग्रेट. त्यातून खरं तर तुम्ही मगाशी विचारलं ते की हिंदू वज्र सेनेचा जन्म. हम्म. तर हिंदू वज्र सेनेचा जन्म ह्याच सगळ्या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून झाला, अच्छा. की गडकोटांवर काम करताना एक टाइम बाउंड वर्क, असंच नाही की आज रविवारची मोहीम आहे, गेलो गडावर 2 तास फिरलोय, थोडेसे प्लास्टिक बिस्टिक उचललंय, फोटो काढले, रिटर्न आलं, नाही. टाइम बाउंडेड काम, आणि ते पण प्रोडक्टिव्ह. हम्म. जे तुमचं टास्क आहे ते कम्प्लीट करायचंय. असं माझं बिलकुल म्हणणं नाहीये की यांनी गड फिरायचं नाही. नाही, काम करा आणि दिवसभर गड फिरा. दुसरी गोष्ट, हिंदू वज्र सेनेचे जे काही दुर्गसेवक किंवा धर्मरक्षक असतील, त्यांच्यासाठी पुढचं विजन काय. मी जेव्हा हिंदू वज्र सेनेकडे बघते, तर माझ्या प्रत्येक सहकारी बंधूच्या काही गोष्टींची लायबिलिटी माझ्यावर आहे. की ते गडांवर असताना सेफली रिटर्न जाणे, मग त्यांचे इन्शुरन्स काढून घेणे असेल, त्यांच्या काही विमा पॉलिसीज असतील ज्या कलेक्टिव्हली आम्हाला काढता येतील, ते करून घेणे आहे. मग आता आपण त्याच्यावर काम करतोय. व्हेरी सून मला वाटतं आपण हे सगळं लिगलाइज करून त्यांचं पॉलिसीज काढतोय. डेटा बरं. आमचं झालाय गोळा, फक्त प्रोसिजर्स काही पेंडिंग आहेत, तेवढ्या झाल्या की त्यांचे विमा निघतील. त्याच्यानंतर त्यांना व्यवसायामध्ये कुठे मदत लागत असेल तर हिंदू म्हणून त्यांना मदत करणे. आणि हे ध्येय हिंदू वज्र सेनेसाठी पण आहे, की प्रत्येक व्यक्तीची एस्टॅब्लिशमेंट जिथे गरज असेल तिथे. असं नाही की आता तू चांगला जॉब आहे, तू सोड रे, मी तुला जॉबला नाही, असे फालतूगिरी नाही करायचे. पण ज्याला गरज आहे त्याला ती मदत मिळाली पाहिजे, आणि ती देण्या इतपत आपणही सक्षम व्हावं. तर ह्या गोष्टी आहेत. आणि पुढे जाऊनही हिंदू वज्र सेनेच्या माध्यमातून आत्ताही कामं चालू आहेत. जसं की सांस्कृतिक कार्यक्रम असतील, जे गणेश उत्सव असेल, नवरात्र असेल, यांच्यामध्ये स्पर्धा घेणं, लहान मुलांमध्ये हा विचार रुजवणं. कारण काय होतं, एका ठराविक वयानंतर वैचारिक पात्रता बदलण्यासाठी माणसाची स्वतःची आकलन शक्ती लागते. हम्म. आणि जेव्हा तुम्ही लहान असताना त्या वयामध्ये तुम्हाला जर खरंच चांगलं मिळालं तर तुम्ही ते आत्मसात करतात. लहान मुलांची शिबिरं असतील, संस्कार शिबिर असेल, किंवा त्यांना शारीरिकरित्या तयार करणं असेल, यावरती काम चालू आहे. नवरात्रीमध्ये स्त्रियांना फार म्हणजे तो एक टाइम झोन असतो. मग मी म्हणलं जसं की ते 15 मिनिटाचा कालावधी किंवा 15 दिवसांचा कालावधी चित्रपटानंतर जसा आत्मसात केलेला असतो लोकांनी, तर हे कॅप्चर करायचंय. हे 9 दिवसांचा जो काही वेळ आहे, याच्यामध्ये प्रत्येक स्त्री जर त्या देवीच्या मंडपात जाते, आणि फॉर अस इट इज व्हेरी इझिली ऍक्सेसिबल, तर मग त्या मांडवामधून, नवरात्रीच्या त्या मंडपामधून या नवदुर्गांची कल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, आणि ती आत्ताच्या सत्य परिस्थितीला धरून असली पाहिजे. असं नाहीये की मी जिजाऊंबद्दल बोलतेय आणि समोरच्याला माहितीये, पण त्याला हेच नाही माहितीये की ह्या गोष्टी आत्ताच्या जगामध्ये कशा कोरिलेट करायच्या. हा, तर ते कोरिलेशन त्यांना देणं आणि त्यांची ती सत्सद विवेक बुद्धी पर्यंत ते इंजेक्शन पोहोचवणं, तो विचार पोहोचवणं, हे काम करतोय आता. की सांगा जिजाऊ मासाहेबांना त्यांचं चरित्र समजवताना आई म्हणून त्या काय होत्या, हे सांगा. मला माहितीये प्रत्येक स्त्री रणांगणावर जाऊन नाही लढू शकत, प्रत्येकाची क्वालिटी वेगळी, पण एखादी स्त्री इतकी सुंदर आहे विचारांनी, इतकी छान असू शकते की ती ह्या विचारांनी प्रेरित होऊन घराच्या आजूबाजूच्या मुलांचा संस्कार वर्ग चालू करेल, त्यांना हे समजवेल, कुठेतरी ती हातभार लावेल ना. म्हणजे मला ह्या गोष्टीमध्ये खरं तर एक व्यक्ती आहेत, मी खूप आता ऑन कॅमेरा कोणाचीच नावं घेणार नाहीये, पण खरंच मला त्यांचं व्यवस्थापन इतकं आवडतं की 90 वर्षाच्या आजी त्यांच्याबरोबर काम करतात. काय काम करतात माहितीये? कॉलिंग करणे, घरात बसून आज इथे सभा आहे आणि तुम्ही यावं अशी आमची इच्छा आहे हे कळवतात. ऍट द एज ऑफ 90
जर त्या करू शकतात तर आपले तर हात पाय डोळे सगळं कणखर आहे. आपण किती केलं पाहिजे ह्या गोष्टीमधून प्रत्येकापर्यंत हा विचार पोहोचवता येऊ शकतो की येस, करायचं असेल ना तर आपण कसंही करू शकतो. आणि मग तो नवरात्रीचा उत्सव त्यासाठी आहे. इव्हन आता आम्ही नवरात्रामध्ये राजगडवरती खंडनवमी करतो. हम्म. तर खंडनवमी का करायची? एकतर महाराष्ट्रातली लोक आपण, क्षत्रियत्व संपत जाणं हे आपल्यासाठी चांगलं नाही. कारण साध्या साध्या गोष्टी ना, मी खूप वेळा मुलांना, पण माझ्या मुलांना मी आधी माझ्यामध्येच बघितलं, तो गेलाय तिकडे पेरू कापायला, थांब थांब मी कापून देते. हम्म. तिथे आपण वीक करतोय त्यांना. त्यांना स्वावलंबी होणं हा वेगळा भाग आहे, पण त्यांना सुरीची भीती वाटायला लागली ना. हम्म. मग ह्यामध्ये काहीतरी अंशी क्षत्रियत्वाचं तेज जागृत ठेवणं हेही गडकोटांशी संबंधित कार्य आहे. बरोबर. मग त्या खंडेनवमीला भले तुम्ही तुमच्याकडे शस्त्र नाही आहेत, पण तुमचे कुदळ, फावडी, तुमचे काय ते कुऱ्हाड, तुमचे रोप, हम्म. सगळेच तुमचं महत्वाची साधन आहेत. शस्त्रच आहेत ती आत्ताच्या काळात मला गरजेसाठी लागणारी. त्यांचं पूजन होईल. महाराजांच्या स्मारकाबरोबर तलवारीचं पूजन होईल. कुठेतरी ते क्षात्र तेज दिसल्याशिवाय आत्मसात नाही होणार. बरोबर. म्हणून मग ती खंडेनवमी गडावर करायची. आणि त्याचा अजून एक उद्देश असा आहे की त्या क्षत्रियत्वाचा जागर हम्म. त्याच्याच भूमीत झाला पाहिजे. बरोबर. ती ऊर्जा तिथनं खाली येताना आपल्या आत्मबळाबरोबर आली पाहिजे, आणि जी तुम्हाला चिरंतर मनामध्ये ठेवायची आणि जागृत ठेवायचे. म्हणून राजगड हे अधिष्ठान आहे. बरोबर. आणि ते आहे, आता त्याला थोडस काय म्हणत, इमोशनल अटॅचमेंट पण खूप आहे राजगड बरोबर. आणि महाराजांचा जवळचा किल्ला, सगळंच भरभरून दिलं राजगडने, म्हणून राजगड. बरोबर. की हे सगळं क्षात्र ते आम्हालाही भरभरून दे, जेणेकरून आम्ही काम करू शकू. वा. आपण आता आपल्या या पॉडकास्टच्या समारोपाकडे येऊया. तुझ्याशी बोलताना असं खूप जाणवतं की तू सगळ्यांची खूप काळजी घेत असतेस. तुझी वाणी पण खूप अशी रसाळ आणि मधुर आहे. तर म्हणून एक सामाजिक मातृत्व किंवा आपले सगळे कार्यकर्ते सगळे आपली लेकरच आहेत, आणि त्यांना आपल्याला छान त्यांचं संगोपन करायचं आहे. या भावनेतून या सगळ्या युवा वर्गाला, या सगळ्या तरुणांना, युवतींना तू काय संदेश देशील? खूप मोठा संदेश आहे. अगेन बॅक टू स्वार्थवाला विषय. जोपर्यंत आपण विद्यार्थी दशेमध्ये राहतो, चिरंतर माणसाने विद्यार्थी दशेमध्ये राहावं. जे काही आपल्याला मिळतंय ते विद्यार्थी म्हणून योग्य असेल तर ग्रहण करावं, आणि त्या ग्रहणाच्या मागे राष्ट्र उत्थान हा एक स्वार्थ मनाशी बाळगावा. सगळं नीट होईल. खूप मोठा संदेश असं तू म्हणालीस, आणि खूप कमी शब्दामध्ये तू हा मोठा संदेश म्हणण्यापेक्षा खूपच मार्मिक संदेश आहे असं मला वाटतं. आणि परत तू असं म्हणलीस की हा स्वार्थ आहे, तर हा स्वार्थ सगळ्यांनी जोपासावा असं मला मनोमन वाटतं. तू इकडे आलीस, तुझे खूप खूप आभार. खूप छान वाटली ही सगळी चर्चा करून. आणि ऋतुजा माने ही अशी वीरांगना आहे की जी उच्च विद्याविभूषित आहे, करिअर पण खूप चांगलं आहे, आणि करिअर करता करता, मुलांचं संगोपन करता करता सामाजिक भान देखील तिने जपलेलं आहे. त्यामुळे ज्या फेमिनिस्ट, सो कॉल्ड फेमिनिस्ट मी म्हणतो, की ज्या असं प्रोपगंडा करत असतात की करिअर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मुलांकडे आणि घर संसाराकडे दुर्लक्ष करा, नाहीतर तुम्ही तुमचं करिअर चांगलं होणार नाही. तुम्ही करिअरिस्टिक व्हा, आणि करिअरिस्टिक होणं म्हणजे घरादाराकडे दुर्लक्ष करणं, मुलांकडे दुर्लक्ष करणं, असा प्रोपगंडा त्यांचा चालू असतो. त्यांना सणसणीत चपराक ऋतुजाने आपल्या वागणुकीतून मारलेली आहे. तशी ती अनेक जणांचं कॉलर पकडून, जे किल्ल्यांवर वाटेल ते थेरं करत असतात, अशांच्या कॉलर पकडून अशा लोकांना देखील ऋतुजाने सनसनीत चपराक दिलेली आहे प्रत्यक्ष हाताने. पण वागणुकीतून देखील अशा सो कॉल्ड फेमिनिस्टला ऋतुजा आणि तिच्यासारख्या सगळ्या ज्या आदर्श अशा माता आहेत, आदर्श अशा सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्यांनी आपल्या वागणुकीतून खरी स्त्रीमुक्ती म्हणजे काय, खरा खरा भारतीय
स्त्री शक्तीचं स्वरूप म्हणजे काय हे आपल्या वाणीतून, वागणुकीतून आपल्या सगळ्यांपुढे मांडलेलं आहे. खूप छान वाटलं ऋतुजाशी गप्पा मारून. आपल्याला देखील हा एपिसोड कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा. खूप खूप धन्यवाद. जय शिवराय, जय श्रीराम. मी निलेश रमेश विसे. रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय. धन्यवाद.